सगळ्यांना स्लाइड दिसते का? हो सर. ओके. तर त्याच्या पुढे आता आपण स्किनचा कलर बघितला, बरोबर. त्याच्या पुढचा टाईप म्हणजे पॉइंट आहे टाईप ऑफ स्किन, म्हणजे स्किनचं टेक्स्चर काय आहे, कशा प्रकारे त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, त्याच्यावरनं आपल्याला काही इंडिकेशन्स मिळतात. तर त्याच्यामध्ये रिड्यूस टर्गर म्हणजे ओल्ड एज असेल किंवा स्पेसिफिकली आपण लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला रिड्यूस टर्गर बघायला मिळू शकतो. आता तो कसा आपण चेक करणार, तर टर्गर म्हणजे कसा बघायचा की जेव्हा आपण पोटावरची किंवा एखाद्या पार्टवरची स्किन आपल्या चिमटीत पकडली आणि वरती उडली, बरोबर, तर ती ओढल्यानंतर आपण सोडून दिली तर त्याच्यानंतर काय होणार आहे, जर हायड्रेशन प्रॉपर मेंटेन असेल तर ती स्किन परत नॉर्मल जशी होती तशी लगेच येणार आहे. तेच डिहायड्रेशन जास्त असेल तर ती स्किन लवकर ओरिजिनल पोझिशनला जात नाही. ह्याला आपण काय म्हणणार, रिड्यूस्ड टर्गर. हे आपल्याला कॉमनली ओल्ड एज मध्ये पण अशा प्रकारचं स्किन लूज स्किन बघायला मिळू शकते, ज्याने आपण चिमटीत पकडून वरती उडली स्किन की ती परत फ्लॅट होत नाही लवकर. तेच लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन जर असेल तर अशा प्रकारचं आपल्याला रिड्यूस टर्गर आपल्याला बघायला मिळू शकतं. लहान मुलांमध्ये अगदी जे इन्फंट्स आहेत त्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट साईन आहे डिहायड्रेशन ओळखण्याचं. त्यानंतर जे ॲक्रोमेगली पेशंट आहेत त्यांच्यामध्ये स्किन जी आहे ती जाड आपल्याला बघायला मिळते आणि ग्रिझी स्किन आपल्याला बघायला मिळू शकते. किंवा मिक्झोडेमा मध्ये किंवा डिहायड्रेशन मध्ये आपल्याला स्किन ही ड्राय बघायला मिळू शकते. तेच जर एखाद्याला म्हणजे शॉक या कंडिशन मध्ये असेल एखादा पेशंट किंवा जस्ट शॉक त्याला येऊन गेला असेल किंवा एखाद्याला हार्ट अटॅक म्हणजे मायोकार्डियल इन्फेक्शन झालेला असेल किंवा थायरोटॉक्सिकोसिस असेल, थायरॉइड स्टॉर्म आला असेल, तर अशा केसमध्ये काय होणार आहे, प्रोफ्यूज स्वेटिंग होणार आहे आणि त्या पेशंटमध्ये आपल्याला मॉइस्ट स्किन बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे टाईप ऑफ स्किन आपल्याला वेगवेगळे बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर स्किनवर काही वेगवेगळ्या प्रकारचे लिजन्स किंवा इरप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. त्याचं आपण क्लासिफिकेशन बघूया. मग हे डिटेल्स म्हणजे कुठल्या डिसीज मध्ये कशा प्रकारचे पॅचेस आपल्याला इरप्शन्स बघायला मिळतात हे त्या त्या डिसीज मध्ये येणारच आहेत, पण एक हे जनरल क्लासिफिकेशन आपण पहिल्यांदा बघूया. त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी लिजन्स असे दोन बेसिक टाइप्स आहेत. प्रायमरी म्हणजे मेन स्किन मध्ये प्रॉब्लेम होऊन त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला बघायला मिळतात, ते प्रायमरी लिजन्स. आणि सेकंडरी लिजन्स म्हणजे त्याचं पॅथॉलॉजिकल एक कंडिशन प्रोसेस झालेली असते त्याचा साइड इफेक्ट म्हणून किंवा त्याचा इम्पॅक्ट म्हणून जे लिजन्स डेव्हलप होतात दॅट इज सेकंडरी लिजन्स. तर त्याच्यामध्ये प्रायमरी लिजन्स मध्ये पहिला आहे मॅक्यूल. हे फ्लॅट असतात आणि जर तुम्ही त्याला म्हणजे तिथे पाल्पेट केलं तर तिथे काय असं पाल्पेबल नसतात, म्हणजे तिथे उंचवटा नसणार आहे. इथे फक्त काय असणार आहे, चेंज इन कलर असणार आहे. पण स्किन ही उंच वरती आलेली किंवा खाली गेलेली नसते. आणि हे काय होतं तर मोस्ट कॉमनली इट इज ड्यू टू डिपॉझिशन ऑफ मेलॅनिन. मग ह्याच्यामध्ये मोस्टली हिमोसिडेरिन, कॅरोटीन, बाईल पिगमेंट किंवा दुसरे ड्रग्सचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते तिथे अॅक्युमुलेट झाल्यामुळे सुद्धा आपल्याला मॅक्युल दिसू शकतं. पण मोस्ट कॉमनली हे कशामुळे होतं तर तिथे मेलॅनिन पिगमेंट जे आहे ते डिपॉझिट झाल्यामुळे, अॅक्युमुलेट झाल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे हायपर पिगमेंटेड पॅचेस आपल्याला बघायला मिळतात, जे फ्लॅट आहे म्हणजे उंचवटा नाहीये, फोड उठलेला नाहीये, फक्त पॅच उठलेला आहे, कलर्ड पॅच उठलेला आहे, दॅट इज मॅक्यूल. आता ह्याला मॅक्यूल कधी म्हणायचं, जर 10 mm च्या आतमध्ये त्याचा डायमीटर असेल किंवा 1 सेंटीमीटर पेक्षा छोटा पॅच असेल तर त्याला आपण मॅक्यूल म्हणणार.
आणि 1 सेंटीमीटरच्या वरती जर तो लिजन असेल तर त्याला काय म्हणायचं, पॅच म्हणायचं. म्हणजे छोटा जर असेल डार्क पॅच पण रेज्ड काउंटर नाही आहे, फ्लॅट आहे, पाल्पेबल नाही आहे, फक्त कलर चेंजेस आहेत, त्याला मॅक्युल म्हणणार. आणि मोठा असेल त्याला पॅच म्हणणार. इथे तुम्हाला हे बघा, हा छोटा आहे म्हणून त्याला मॅक्युल म्हणणार आणि ह्याचा डायमीटर मोठा आहे म्हणून पॅच म्हणणार. बाकी सेम आहे, फक्त डायमीटर मोठा असेल तर त्याला पॅच म्हणणार आणि छोटा असेल तर मॅक्युल म्हणणार. ऍक्च्युअल तुम्हाला अशा प्रकारे इथे जे खाली इमेज आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला कलर चेंज दिसणार आहे. इथे बघा स्पेसिफिकली उंचवटा नाही आहे. जर उंचवटा आणि कलर असा असेल तर त्याला वेगळी टर्म आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. तर हा बेसिक आहे, मॅक्युल आणि पॅच हे दोन प्रायमरी लिजन्स आहेत. देन पुढचा आहे पॅपुल्स. आता ह्याच्यात पॅपुल्स, प्लेग, नोड्यूल आणि ट्युमर हे एकाच पॅथॉलॉजिकल प्रोसेसमुळे झालेले असतात किंवा एकसारखेच असतात, फक्त साईज किती आहे आणि त्याची डेप्थ किती आहे त्याच्यानुसार त्याची वेगवेगळी त्याला टर्म दिलेली आहे. तर पहिल्यांदा आपण पॅपुल्स बघूया. तर पॅपुल्स हे काय आहेत, एलिव्हेटेड लिजन आहे. म्हणजे तुम्हाला हाताला जाणवणार आहे तिथे उंच आहे. इथे बघा तुम्हाला पॅपुल मध्ये फुटकुळे आल्यासारखी दिसणार आहे, बरोबर, इथे दिसून येते बघा. पॅपुल्स काय आहेत, एलिव्हेटेड लिजन्स आहेत पण आकाराने छोटे असतात. म्हणजे 1 सेंटीमीटरच्या आत असेल असे लिजन्स तर त्याला पॅपुल्स म्हणणार. ह्याचे जे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये वॉर्ड्स येऊ शकतात, लिचन प्लॅनेस येऊ शकतात किंवा एखाद्या इन्सेक्ट बाईटमुळे अशी फुटकुळी उठू शकते, सेबोरिक कॅरेटोसिस असू शकतं. त्यानंतर ऍक्नी आपण बघतो, म्हणजे ऍक्नी हे तुम्हाला सगळ्यांना बघून माहित असेल तर ते सुद्धा पॅप्युल्सचे प्रकार आहेत. जर आकारानं छोटा असेल तर 1 सेंटीमीटरच्या आतला असेल तर किंवा काही स्किन कॅन्सर्स मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं पॅप्युल्स बघायला मिळू शकतात. आणि आपण जे आधी ह्याच्या आधी जे बघितलेले मॅक्युल्स बघितले होते तर ते आपल्याला मिजल्स, रुबेला किंवा एखाद्या औषधाची रिॲक्शन म्हणून सुद्धा त्या प्रकारचे रॅशेस आपल्याला बघायला मिळू शकतात. मॅक्युल्स सारखे रॅशेस बघायला मिळू शकतात. आणि पॅपुल्स हे कशामध्ये आपल्याला बघायला मिळतात, वॉर्ड्स, इन्सेक्ट बाईट्स, सेबोरिक कॅरोटोसिस, तर अशा कंडिशन्स मध्ये किंवा ऍक्ने, स्किन कॅन्सर्स या कंडिशन्स मध्ये आपल्याला पॅपुल्स बघायला मिळतात. देन जरा मोठे असतील, 1 सेंटीमीटरच्या मोठं डायमीटर असेल, पाल्पेबल असतील लिजन्स आणि एलिव्हेटेड असेल किंवा डिप्रेस असेल, बघा फक्त एलिव्हेटेड नाही तर डिप्रेस पण असू शकतात, तर त्याला आपण म्हणणार प्लेग. हे फ्लॅट टॉप म्हणजे उंचवटा जो आहे तर त्या उंचवट्यावरती त्याचा जो टॉप आहे तो फ्लॅट पण असू शकतो किंवा राऊंड पण त्याचा टॉप असू शकतो. हे मोस्टली आपल्याला अशा प्रकारचे लिजन्स हे सोरियासिस मध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जर मोठी साईज असेल किंवा आता हे कसे हे सॉलिड नाही आहे, बरोबर, प्लेग्स अँड इथे जे बघायला मिळणार तुम्हाला की हे सॉलिड नाही, घट्ट नाहीये. त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते घट्ट नाहीये पण उंचवटे आहेत फक्त, आणि इथे बारीक फुटकुळे आहेत, हे जरा मोठे आहेत. त्यामुळे ह्याला बारीक ह्याला पॅपुल्स म्हटलेले आहे आणि मोठ्या ह्याला प्लेग म्हटलेलं आहे. ते जर घट्ट असेल म्हणजे सॉलिड लिजन असेल, एलिव्हेटेड सॉलिड लिजन असेल, पाल्पेबल असेल आणि जास्त डीप नसेल आणि ज्याचा साईज 5 ते 10 mm ह्या रेंज मध्ये असेल तर त्याला आपण म्हणणार आहे नोड्यूल, नोड्यूल्स म्हणणार आहे त्याला. आणि तेच अशा प्रकारचा जो सॉलिड लिजन आहे तो जर 2 ते 3 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त मोठा डायमीटर असलेला असेल तर त्याला आपण ट्युमर म्हणणार आहे.
आकाराने मोठा आणि जास्त डीप असणार आहे. नोड्युल्स म्हणजे काय की सॉलिड मास असणार आहे पण आकाराने छोटा असणार आहे, 2 सेंटीमीटरच्या आतमधला असणार आहे, शक्यतो 5 ते 10 mm मधला असणार आहे आणि जास्त डीप नसणार आहे. ते जास्त डीप आणि आकाराने मोठा त्याला आपण काय त्याच नोड्यूलला काय म्हणणार, ट्यूमर म्हणणार. देन त्याच्या पुढचे काही इरप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये वेसिकल्स, बुल्ले, प्युस्युल्स अँड सिस्ट हे एकसारखेच आहेत, त्यामुळे एका ठिकाणी घेतलेले आहेत. त्यातलं पहिला वेसिकल्स. तर हे वेसिकल्स म्हणजे काय की आपण म्हणतो ना फोका आला तर त्यासारखंच असतं, म्हणजे फुटकुळी असते ज्याच्यामध्ये कलरलेस फ्लुइड असतं, म्हणजे त्याला कलर नसतो, आकाराने लहान असतात, 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटरच्या पेक्षा कमी डायमीटर असणारे, क्लिअर फ्लुइड असणारे ब्लिस्टर्स त्याला आपण म्हणणार वेसिकल्स. असे वेसिकल्स आपल्याला कुठल्या कंडिशन्स मध्ये बघायला मिळतात तर हर्पीज इन्फेक्शन मध्ये, हर्पीज म्हणजे नागिन, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं, किंवा अॅक्यूट ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस म्हणजे एखाद्याचं स्पर्श, म्हणजे जसं काहींना साबणाची ॲलर्जी असते, काहींना एखादं नेकलेस घातलं तर त्या नेकलेस वर जे कोटिंग असतं त्याची ॲलर्जी असते. तर अशा प्रकारच्या ॲलर्जिक त्यांना काय म्हणणार, ॲलर्जिक कॉन्टॅक्टमुळे होणारे कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस, स्किनची इन्फ्लमेशन म्हणून डर्मॅटायटिस म्हटलेलं आहे. तर अशा केसेसमध्ये पण अशा प्रकारचे वेसिकल्स बारीक बारीक फोड आपल्याला बघायला मिळू शकतात. देन काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे वेसिकल्स बघायला मिळू शकतात. एक्झाम्पल आहे त्याचं डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस. त्यानंतर थोडेसे आकारानं मोठे जर असतील असे ब्लिस्टर्स त्याला आपण बुल्ले म्हणणार, म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरती जर असेल त्याचा डायमीटर, तर हे सुद्धा क्लिअर फ्लुइड असतं या ह्याच्यामध्ये. आणि ह्याचं कारण आहे की जर काही भाजलं असेल किंवा इन्सेक्ट बाईट झाला असेल किंवा इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस किंवा ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस मध्ये पण आपल्याला अशा प्रकारचे मोठे वेसिकल्स म्हणजेच बुल्ले बघायला मिळू शकतात. किंवा ड्रग रिॲक्शन मध्ये पण अशा प्रकारचं आपल्याला चेंजेस बघायला मिळू शकतात. आता ह्या डायग्राम मध्ये जे आहेत, इथे जे आहेत हे बारीक दिसत आहेत त्यांना आपण वेसिकल्स म्हणू शकतो. आणि जरा आकाराने जे मोठे असतील, हे बघा इकडे, तर त्याला बुल्ले म्हणू शकतो. तर ह्या डायग्राम मध्ये अजून क्लिअर दिसेल, हे जे आहेत दीज आर द वेसिकल्स. आणि हा बघा हा मोठा आहे आकाराने, त्याला आपण बुल्ले म्हणू शकतो. तर ह्याच कॅटेगरीमध्ये पुढे आहे प्युस्युल्स. प्युस्युल्स म्हणजे काय की ते वेसिकल्सच आहे पण त्याच्यामध्ये क्लिअर फ्लुइड नाही आहे, त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन आहे, त्यामुळे त्याला पुस्युल्स नावामध्येच बघा पस आलेला आहे, बरोबर. तर पुस्युल्स म्हणजे काय, द वेसिकल्स दॅट कंटेन पस. आता पस हा कशामुळे होणार आहे, तर डेफिनेटली बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याच्यामध्ये असेल तर त्याच्यामुळे पस फॉर्मेशन होणार. अशा प्रकारच्या कंडिशन मध्ये आपल्याला पुस्युल्स बघायला मिळू शकतात. किंवा पुस्च्युलर सोरियासिस म्हणून कंडिशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे पुस्युल्स बघायला मिळू शकतात. खालच्या डायग्राम मध्ये तुम्हाला पुस्युल्स एक्झाम्पल बघायला मिळेल. त्याच्यामध्ये बघा ह्याला येलोइश पीक असतो किंवा सेंटरला ना येलोइश स्पॉट आहे, म्हणजे सगळ्यात जिथं उंचवटा आहे त्या ब्लिस्टरला तिथं येलोइश डिस्कलरेशन आहे. म्हणजे काय की तिथं आतमध्ये पस आहे. तेच तुम्हाला वेसिकल मध्ये बघा, वेसिकल मध्ये अशा प्रकारचं येलोइश पीक दिसणार नाही तुम्हाला, तो पिवळा टोक दिसणार नाही, ते कलरलेस असल्यामुळे तसं दिसणार नाही. पण इथे तुम्हाला पिवळट टोक दिसणार आहे, त्याला पुस्युल्स म्हणतात.
त्यानंतर नेक्स्ट रिजन इज सिस्ट. आता आपण ट्युमर बघितलेला बरोबर, तर ट्युमर सारखीच ही सिस्ट असते, पण ट्युमर हा काय आहे, सॉलिड असतो बरोबर. तर सिस्ट हे काय आहे, तर ह्याच्यामध्ये फ्लुइड असल्यासारखं, म्हणजे फ्लुइड कंपोनेंट असतो. त्यामुळे ती जेव्हा तुम्ही पाल्पेट करणार तेव्हा तुम्हाला गुळगुळीत लागणार आहे किंवा दबली जाणार आहे तुमच्या हाताला. हेच ट्युमर असेल तर काय आहे, हार्ड लागणार आहे तुम्हाला, पण ही कशी लागणार आहे, गुळगुळीत किंवा प्रेस केल्यावर तुम्हाला कळणार आहे की बाबा हा ह्याच्यामध्ये सेमी सॉलिड टेक्स्चर आहे, कारण ह्याच्यामध्ये फ्लुइड कंटेंट आहे. देन पुढचे जे लिजन्स आहेत, अर्टिकॅरिया, इरिदेमा, आणि मग त्याच्यामध्ये थर्ड टाईप इज पर्पुरा. आणि पर्पुराची परत आकारानुसार परत सब टाइप्स केलेले आहेत, दॅट इज पेटेची, इकिमोसिस अँड हिमॅटोमा. आता अर्टिकॅरिया म्हणजे काय बघूया. अर्टिकेरिया म्हणजे लोकलाइज इडिमा आहे. म्हणजे आपण इडिमा बघितलेला आहे बरोबर, वेसल मधलं फ्लुइड हे त्या वेसल मधनं बाहेर येतं. तर अशा प्रकारे जर एखाद्या स्पॉट पुरतं, एखाद्या छोट्या एरिया पुरतं जर इडिमा आला तर त्याला आपण अर्टिकेरिया म्हणणार. त्याच्यासोबतच दुसरी कंडिशन काय आहे की दॅट डिसअपियर्स इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, म्हणजे काही तासांमध्ये. म्हणजे की अशा प्रकारचा एडिमा आला, आकार मोठा नाहीये, एखाद्या छोट्या तास पुरता आला आणि तो लगेच 24 तासात निघून पण गेला, तर त्याला आपण अर्टिकेरिया म्हणणार. युजली लाईट पिंक कलरचा असतो आणि स्लाइटली फ्लॅट एलिव्हेटेड असतो. म्हणजे एलिव्हेशन असतं पण त्याला टोक नसतं, वरचा जो काउंटर आहे तो फ्लॅट असतो. आपण पित्त उठलं असं म्हणतो ना, दॅट इज अर्टिकेरिया. किंवा त्याला दुसरं नाव आहे व्हील्स पण म्हणू शकतो, गोलाकार आकारामध्ये असल्यामुळं व्हील्स असं सुद्धा त्याला सिनोनिम वापरलं जातं. तर हे जे व्हील्स अँड अर्टिकेरिया आहे, कॉमनली आपल्याला ड्रग हायपरसेन्सिटिव्हिटी मध्ये बघायला मिळतात, किंवा काही किडा चावला, इव्हन तुम्हाला मधमाशी चावली, गांडूळ माशी चावली, तर अशा प्रकारचे अर्टिकेरियाचे व्हील्स बघायला मिळू शकतात. दात चावला की मॉस्किटो बाईट मध्ये सुद्धा अर्टिकेरिया बघायला मिळतो. देन ऑटोइम्युन कंडिशन्स मध्ये अशा प्रकारचं अर्टिकेरिया बघायला मिळू शकतं. किंवा काही काहींना प्रेशरमुळे सुद्धा अशा प्रकारचं अर्टिकेरिया डेव्हलप होतं. म्हणजे जास्त तुम्ही प्रेस करून धरलं किंवा ब्लंट जर, म्हणजे आता जसं पेन आहे, पेनाला टोपण लावलं आणि त्या टोपणाने जर रेस्ट मारली एखाद्या स्किनवर, तर काही काही पेशंट्स मध्ये नुसती ती रेस्ट मारली तरी अशा प्रकारे अर्टिकेरिया आपल्याला डेव्हलप झालेला बघायला मिळू शकतो. सनलाईटमुळे सुद्धा, काहींना सनलाईट एक्सपोजरमुळे सुद्धा अशा प्रकारचं व्हील्स अँड अर्टिकेरिया डेव्हलप झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. देन त्याच्यासारखं दुसरं इरप्शन आहे, दॅट इज इरिदेमा. आता इरिदेमा काय आहे, इरिदेमा इज अ रेड पॅच. हा कशामुळे झालेला असतो की ह्याच्यात इडिमा नाही आहे, इथे काय आहे, इथे वॅसोडायलेशन होतं आणि त्याच्यामुळे रेडिश कलर आलेला आहे. म्हणजे त्या एरियातलं ब्लड व्हॉल्यूम वाढलेला आहे, पण ते वेसलमध्येच आहे, वेसलच्या बाहेर आलेलं नाही. ह्याला एक टेस्ट आहे, म्हणजे तो इरिदेमा आहे का पुढची जी कंडिशन आहे दॅट इज पर्परा. आता पर्परामध्ये सुद्धा रेड डिस्कलरेशन असतं आणि इरिदेमामध्ये सुद्धा रेड डिस्कलरेशन असतं. अर्टिकेरियामध्ये काय असतं, रेड डिस्कलरेशन आहे, एडिमा आहे, त्यामुळं एलिव्हेशन आहे, फ्लॅट नाही आहे, पूर्ण एलिव्हेटेड आहे, पाल्पेबल आहे. आणि अर्टिकेरियामध्ये काय असतं, स्पेसिफिकली इचिंग असतं त्या ठिकाणी. इरिदेमा मध्ये काय आहे, तिथे
म्हणजे फ्लॅट सरफेस असणार आहे, म्हणजे तिथे उंचवटा नसणार आहे, पाल्पेबल नसणार आहे, पण लालसर कलर डेव्हलप झालेला असणार आहे. आणि हा कलर काय आहे, हा फेड होऊ शकतो कलर. तेच पर्परामध्ये काय आहे, पर्परा म्हणजे काय आहे की छोट्या प्रमाणात झालेले हिमोरेजेस आहे, म्हणजे ब्लिडिंग आहे. आता मायन्यूट ब्लिडिंग म्हणजे पर्परा. आता पर्परा म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ब्लड वेसलच्या बाहेर रक्त आलं की पर्परा म्हणतात. आणि ब्लड वेसल डायलेट झाल्यामुळे तिथला ब्लड सप्लाय वाढला आणि त्याच्यामुळे कलर डिफरन्स आला असेल तर त्याला इरिडेमा म्हणतात. हा बेसिक डिफरन्स आहे. तेच इरिडेमावर जर तुम्ही एखादी प्लेन ग्लास लाईट घेतली आणि ती प्रेस केली त्या इरिडेमावर, तर काय होणार आहे, तू प्रेस केल्यावर काय होणार आहे, तिथला ब्लड सप्लाय कमी होणार आणि त्याच्यामुळे तिथला कलर व्हॅनिश होऊ शकतो, रेडनेस फेड होणार. पण पर्परा असेल तर तिथे तुम्ही ग्लास लाईट प्रेस जरी केली तरी इथे काय फक्त सप्लाय वाढलेला नाहीये, तर हिमोरेजिक झालेला आहे, त्यामुळे तो रेड कलर जाणार नाही, परसिस्टंट राहणार. त्याच्यामुळे त्याला पर्परा. म्हणजे हे तुम्ही इरिडेमा आणि पर्परा ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट अशा प्रकारे तुम्ही सिंपल विथ द हेल्प ऑफ ग्लास स्लाइड हे करू शकता. बरोबर. इरिडेमा म्हणजे व्हॅसोडायलेशन मुळे उत्पन्न झालेला रेडनेस, आणि पर्परा म्हणजे मायन्यूट ब्राईट रेड हिमोरेजेस इन द स्किन. ह्याच्यामध्ये पर्परामध्ये पण 3 सब टाइप्स आहेत खाली, पेटेची, इकिमोसिस अँड हिमॅटोमा. 2 mm किंवा कमी आकाराने असेल, 2 mm किंवा 1 mm का किंवा 3 mm पर्यंत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, पेटीची म्हणणार. त्याच्यापेक्षा थोडासा त्याचा डायमीटर मोठा असेल तर त्याला आपण म्हणणार इकिमोसिस. आणि एकदम जास्त एरिया पुरता जर हिमोरेज असेल तर त्याला म्हणजे लार्ज एरिया पुरता असेल प्लस जास्त क्वांटिटी मध्ये झाला असेल तर त्याला आपण म्हणणार हिमॅटोमा. म्हणजे हे तिन्ही सिमिलर पॅथॉलॉजिकल प्रोसेस झालेले आहेत. फक्त किती ब्लड, अगदी 1-2 ड्रॉप ब्लड जर ब्लिडिंग झाला असेल तिथे तर पर्परा म्हणजे अगदी सॉरी पेटीची होणार, बारीक अगदी स्पॉट तयार होणार. तेच जर मोठ्या प्रमाणात झालं तर त्याला इकिमोसिस म्हणतात, आणि खूप मोठ्या प्रमाणात झालं तर त्याला हिमॅटोमा म्हणतात. त्यानंतर अजून एक टेलिंगिएक्टॅसिस म्हणून एक अशा प्रकारचे आपल्याला स्पॉट्स बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये सुद्धा परमनंटली डायलेटेड ब्लड वेसल्स, काही ड्यू टू सन एक्सपोजर किंवा काही सिस्टमिक डिसीज आहेत किंवा काही इनहेरिटेड डिसीज आहेत किंवा काही आपण स्किन डिसीज वर काही स्टिरॉइड्सचे लोकल ऍप्लिकेशन क्रीम्स वगैरे वापरतो, तर त्याच्या ओव्हरयूजमुळे अशा प्रकारचं कायमस्वरूपी जर डायलेटेड वेसल्स झाले असतील तर आपल्याला असे ठिकठिकाणी बारीक बारीक असे रेड स्पॉट बघायला मिळणार आहे, दॅट इज टेलिंगिएक्टॅसिस. अशा प्रकारे हे वेगवेगळे इरप्शन्स आहेत. इथे बघा, हे अगदी स्मॉल डायमीटर मध्ये असल्यामुळे त्याला पेटीची म्हटलेलं आहे. इकिमोसिस म्हणजे लार्जर साईज, आणि एकदम मोठा असेल तर त्याला हिमॅटोमा म्हणतात. हे सगळे तिन्ही काय आहे, पर्पराचे सब टाइप्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये हिमोरेज झालेला आहे, स्किनच्या अंडरने हिमोरेज झालेले. अशा प्रकारे हे टेलिंगिएक्टॅसिया बघायला मिळेल आपल्याला. तर कायमस्वरूपी परमनंट डायलेटेड आपल्याला आर्टरीज किंवा ब्लड वेसल्स बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे असे जाळीदार रेड ठिकठिकाणी पॅचेस बघायला मिळणार आहेत. अशा प्रकारे हे सगळे झाले स्किनचे प्रायमरी लिजन, इरप्शन. त्यानंतर सेकंडरी इरप्शन, सेकंडरी लिजन ऑफ स्किन. तर त्याच्यामध्ये पहिला आहे स्केल. स्केल म्हणजे आपण सालपट निघणे, जे बऱ्याच लोकांना माहित असेल, असं स्किन निघाल्यासारखे होते, तर त्याला स्केल म्हणतात. त्याच्यामुळे फ्लेक्स निघाल्यासारखे फ्लेकी सरफेस होतो. आणि हे काय होतं तर ड्यू टू ऍबनॉर्मल प्रोलिफरेशन ऑफ
outermost epidermal layer कुठला असतो outermost stratum corneum असतो बरोबर डेड सेलचा लेअर तर त्याची ओव्हरग्रोथ झाल्यामुळे अशा प्रकारचं पापुद्रे निघाल्यासारखं तिथं टेक्स्चर होतं त्याला आपण स्केल म्हणू शकतो तर अशा प्रकारचं स्केलिंग आपल्याला सेबोरिक डर्मॅटायटिस मध्ये बघायला मिळू शकतं किंवा सोरियासिस नावाचा जो स्किन डिसीज आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं स्केलिंग बघायला मिळू शकतं इथे ह्या डायग्राममध्ये तुमचं स्केलिंग बघायला मिळेल इथे बघा तुम्हाला स्किनचे पापुद्रे निघाल्यासारखं दिसून त्यानंतर सेकंड टाईप इज क्रस्टिंग क्रस्ट म्हणजे काय इट इज अ कलेक्शन ऑफ ड्राईड रेसिड्यू किंवा डेब्रिस ऑफ सिरम म्हणा ब्लड असेल त्या तिथे ब्लिडिंग झाल्यामुळे किंवा फर्स्टचं ड्राईड रेसिड्यू असेल किंवा सीबम म्हणजे स्किनवर जे सिक्रेशन होतं त्याचं ड्राईड रेसिड्यू असेल किंवा डेब्रिस आहे तर त्याचं कलेक्शनला क्रस्टिंग आपल्याला मोस्ट कॉमनली इम्पॅटिगो नावाचा जो स्किन डिसीज आहे लहान मुलांमध्ये आपल्याला शक्यतो बघायला मिळेल अशा प्रकारे तोंडाच्या बाजूला अशा प्रकारचं क्रस्टिंग झालेलं बघायला मिळेल इम्पॅटिगो बॅक्टेरियल स्किन इन्फेक्शन आहे त्यानंतर थर्ड टाईप इज इरोजन्स म्हणजे काय खर्चटल्यावर कसं वरची जी लेअर आहे खर्चटल्यावर निघून जाणार तर तशा प्रकारे जर स्किन मध्ये आपल्याला बघायला मिळालं तर त्याला इरोजन्स म्हणणार आपण इरोजन्स आर द ओपन एरियाज ऑफ स्किन दॅट रिझल्ट फ्रॉम द लॉस ऑफ पार्ट ऑफ इपिडर्मिस म्हणजे इपिडर्मिसचा जो पार्ट आहे तो लॉस झाला असेल किंवा पूर्णपणे इपिडर्मिस निघून गेला असेल तर अशा प्रकारे त्याला आपण इरोजन्स म्हणतो हे ट्रॉमामुळे होऊ शकतं किंवा इन्फ्लामेटरी किंवा इन्फेक्शियस डिसीजमुळे सुद्धा होऊ शकतं तुम्हाला या थर्ड त्याच्यामध्ये बघायला मिळेल इन्व्हर्नल रिजन मध्ये थाईच्या मिडियल पार्टला अशा प्रकारचं इरोजन्स झालेले दिसून येतात किंवा इथे एक्झिलरी किंवा आर्मपिट मध्ये अशा प्रकारे स्किन निघालेली दिसू शकते त्याला इरोजन्स म्हणतात आता त्याचाच एक सब टाईप आहे दॅट इज एक्सकोरिएशन म्हणजे काय की लिनियर म्हणजे असं रेषा एक लाईन मध्ये जर स्क्रॅचिंग किंवा रबिंग किंवा पिकिंगमुळं इरोजन झाला असेल तर त्याला आपण म्हणणार एक्सकोरिएशन या डायग्राम मध्ये आपल्याला बघायला मिळणार त्याला एक्सकोरिएशन म्हणतात देन अजून सिमिलर हे जे ग्रुप्स आहेत हे काय केलेले आहेत की सिमिलर जे चेंजेस आहेत त्यांचे ग्रुप केलेले आहेत म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करायला किंवा आयडेंटिफाय करायला सोपं जाईल अल्सर आहे लिचनिफिकेशन आहे इंड्युरेशन आहे ऍट्रोफी आहे आणि स्कार किंवा स्कारिंग आहे त्याचा पहिला बघू आपण अल्सर्स मध्ये काय आहे की एपिडर्मिस हा पूर्ण जातोच पण त्याच्यासोबत डर्मिसचा पण लॉस झालेला आहे थोडक्यात काय की इरोजन्स मध्ये फक्त वरचा पापुद्र निघालेला असतो एपिडर्मिस ह्याच्यामध्ये डर्मिस पण डॅमेज झालेलं आणि लॉस ऑफ डर्मिस म्हणजे जी स्किनचं कंटिन्युएशन आहे ते कंटिन्युएशन कुठेतरी ब्रेक झालेला आहे त्याला पण अल्सर्स म्हणणार अल्सर्स हे बऱ्याच कंडिशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं वेनस टॅसिस डर्मॅटायटिस मध्ये बघायला मिळू शकतं फिजिकल ट्रॉमा झाला असेल तर अशा प्रकारचं अल्सर बघायला मिळू शकतं किंवा वेगवेगळे म्हणजे जसं डिक्युबायटस अल्सर्स आहेत पेरिफेरल आर्टरी डिसीज मध्ये अल्सरेशन बघायला मिळू शकतं वॅस्क्युलायटिस मध्ये आपल्याला अल्सरेशन बघायला मिळू शकतं इन्फेक्शन्स मध्ये सुद्धा अल्सरेशन आपल्याला बघायला मिळू शकतं देन त्याचा पुढचा टाईप आहे इथे तुम्हाला या फर्स्ट डायग्राम मध्ये बघायला मिळेल अल्सर फक्त वरचं लेअर निघालेलं नाही थोडस डेप्थ जास्त आहे बरोबर
अशा प्रकारचे अल्सर्स आपल्याला डायबेटिक फूड मध्ये पण बघायला मिळू शकतात. देन सेकंड वन इज लिचनिफिकेशन. तर लिचनिफिकेशन म्हणजे काय, की स्किन काय होते तिथली थिक होते स्किन, लेदरी इंड्युरेशन होतं, थिकनिंग ऑफ स्किन होतं विथ हायपर केराटोसिस ड्यू टू लॉंग स्टँडिंग स्क्रॅचिंग किंवा इरिटेशन. म्हणजे एखाद्या ठिकाणी जास्त खाजवून तिथे काय होतं, तिथली स्किन जाड होते. त्याच्यामुळे काय होतं, तिथले जे नॉर्मल स्किनचे लाईन्स किंवा मार्किंग आहेत हे प्रॉमिनंट होतात आणि त्याला आपण म्हणतो लिचनिफिकेशन. या 2 नंबरच्या इमेज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की खाजवून इथे काय झालेलं आहे, लिचनिफिकेशन झालं. जे तिथे थिकनेस वाढलेला आहे आणि तिथले जे मार्किंग आहेत ते जास्त प्रॉमिनंट झालेले आहे. आणि हे का होतात, तर रिकरंट स्क्रॅचिंग केल्यामुळं किंवा तिथे इरिटेशन जास्त झाल्यामुळे अशा प्रकारचे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. देन इंड्युरेशन. पुढचा लिजनचा टाईप आहे, दॅट इज इंड्युरेशन. इंड्युरेशन म्हणजे काय, की डीप थिकनिंग ऑफ द स्किन. मोस्टली हे काय कशामुळे होऊ शकतं, तर इडिमामुळे होऊ शकतं, तिथलं इन्फ्लेमेशन मध्ये होऊ शकतं, किंवा जसं कॅन्सर आहे, कॅन्सरने इन्व्हेड केलं एखाद्या पार्टला, तर तिथे सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला इंड्युरेशन बघायला मिळतं. इंड्युरेशन आहे, कुठली स्किन कशी असते, तर हार्ड असणार आहे, स्पर्श केला तर आपल्याला हार्ड लागणार आहे. त्यानंतर पुढचं सेकंडरी रिजन आहे ऍट्रोफी. स्किनची जर ऍट्रोफी झालेली असेल तर आता ऍट्रोफी मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, की रिंकल्स झालेले आपल्याला त्या सरफेसवर बघायला मिळणार आहे. प्लस ऍट्रोफी झाल्यामुळे काय होणार आहे, त्याचे जे सिक्रेटरी फंक्शन्स आहेत त्याचा सुद्धा लॉस झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे तिथे ड्रायनेस असणार आहे. तर हे कुठल्या कंडिशन्स मध्ये आपल्याला अशा प्रकारची ऍट्रोफी बघायला मिळू शकते, तर ओल्ड एज मध्ये आपल्याला स्किन ऍट्रोफी बघायला मिळू शकते, किंवा सबक्युटेनस लायपो ऍट्रोफी असू शकते, स्ट्राय ऍट्रोफी बघायला मिळू शकते ड्यू टू स्टिरॉइड यूज, लोकल टॉपिकल ऍप्लिकेशन ऑफ स्टिरॉइड्स, रिकरंट टॉपिकल ऍप्लिकेशन ऑफ स्टिरॉइड्स मुळे अशा प्रकारचे चेंजेस आपल्याला बघायला मिळू शकते. 4 क्रमांकित डायग्राम आहे, त्याच्यामध्ये बघा ते जे रिंकल्स आहेत, फाईन रिंकल्स आहेत, म्हणजे जसं स्किन तिथं अपुरी पडली आहे त्याच्यामुळे ती स्ट्रेच झालेली आहे असं वाटतं. बरोबर, एखादा अवयव जास्त वाढला तर जे स्ट्रेचिंग होतं ते वेगळं आहे, पण इथे कसं आहे, स्किन श्रंक झाल्यासारखं वाटतं. तर त्याचे हे रिंकल्ड सरफेस आपल्याला बघायला मिळू शकतो, आणि त्यासोबत तिथे इथला जो मॉइश्चर आहे तो कमी झालेला दिसतो. त्यातून ड्रायनेस इथं उत्पन्न झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर स्कार्स. स्कार्स म्हणजे काय, की जे नॉर्मल स्किन आहे तिथे जर इंजुरी झाली असेल, हिलिंग होताना काही ठिकाणी फायब्रोस टिश्यू तसाच राहिलेला असेल तर त्याला आपण स्कार म्हणतो. स्कार हा काय होतो, नंतर हायपरट्रॉफिक होतो, म्हणजे वाढलेला असतो, थिकन तिथली जाडी वाढलेली असते, ठीक असते, आणि रेज्ड असते, म्हणजे स्किनची जी काउंटर आहे त्याच्यापेक्षा वरती येते. आता स्कारिंगच्या पुढची कंडिशन आहे, म्हणजे जर हिलिंग होताना फायब्रोसिस झालं, ते तसंच राहिलं, त्यातला थोडा भाग तसंच राहिला तर त्याला स्कारिंग म्हणणार. पण जास्त प्रमाणात फायब्रोसिस झालं तर तिथे काय डेव्हलप होणार, किलॉइड्स डेव्हलप होतात. किलॉइड्स म्हणजे काय, किलॉइड्स आर हायपरट्रॉफिक स्कार दॅट एक्सटेंड बियॉन्ड द ओरिजिनल वुंड मार्जिन. म्हणजे जी पहिला वुंड, स्कार म्हणजे कसं असतं, वुंड जेवढी आहे तेवढ्याच मार्जिन पुरते स्कार असतो. म्हणजे वुंड एका लाईन पुरती होती आणि ते सोडून मोठा गोलाकार स्कार झाला असं होत नाही. जखमेपेक्षा बारीकच स्कार असतो, जखमेपेक्षा मोठा नसतो. पण अशा प्रकारे जेव्हा वुंड हिलिंग होतं तेव्हा तिथं फायब्रस टिश्यू डेव्हलप होतो आणि तो वुंड पेक्षा आकाराने मोठा झाला
एक्सेसिव्ह ग्रोथ झाली तिथे तर आपल्याला अशा प्रकारे किलॉइड फॉर्मेशन बघायला मिळते. त्यानंतर पुढचा टाईप आहे झॅन्थोमास. हे पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला बघेल येलोइश ते पॅचेस बघायला मिळतात, त्याला झॅन्थोमास म्हणायचं. हे येलोइश असतात, वॅक्सी लिजन म्हणजे वॅक्स सारखं त्याच्यावर शायनिंग असतं. याचे कारण मे बी इडिओपॅथिक, काही कारण असणार किंवा लिपिड डिसऑर्डर्समुळे अशा प्रकारे त्याला झॅन्थोमास बघायला मिळू शकतात. देन अनदर टाइप इज ऍब्सेस. ऍब्सेस ऍब्सेस म्हणजे काय की कलेक्शन ऑफ पस विदिन द डर्मिस अँड डीपर स्किन टिश्यू. म्हणजे डर्मिस किंवा डर्मिस पेक्षा थोडस आत डीप टिश्यू मध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं आणि त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन किंवा ऍक्युमुलेशन ऑफ पस असतो, मोस्ट कॉमनली ड्यू टू बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेन. तिथल्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे अशा प्रकारचं ऍब्सेस फॉर्मेशन होऊ शकतं. आता त्याच्यामध्ये काय आहे की बारीक जर असेल तर त्याला आपण बॉईल म्हणणार, त्यालाच फरंकल म्हणायचं, बॉईललाच फरंकल म्हणतो. It refers to infection of the hair follicle with purulent extension in adjacent subcutaneous tissue leading to abscess formation, mostly due to staphylococcus infection. म्हणजे इथे जे छोटा जर बॉईल असेल, बारीक पुळी असेल, ज्याच्यामध्ये फॉर्मेशन असेल तर त्याला आपण फरंकल किंवा बॉईल म्हणतो. जास्त डीप असेल तर तो ऍब्सेस झाला. या सगळ्या प्रकारला ज्याच्यात फर्स्ट फॉर्मेशन आहे त्याला ऍब्सेस म्हणणार आपण, पण आकाराने बारीक असेल तर त्याला बॉईल किंवा फरंकल म्हणणार. आणि जर आकाराने मोठा असेल, जास्त खोलवर असेल तर त्याला कार्बनकल म्हणणार. किंवा मल्टिपल बॉईल्स एकत्र येऊन एक मोठा बंच तयार झाला असेल तर त्याला आपण कार्बनकल्स म्हणतो. इथे जे दिसते त्याच कार्बनकल्स. म्हणजे इथे कसं आहे, इथे एक बॉईल आहे, फरंकल आहे, इकडे फरंकल आहे, असं मल्टिपल एकाच ठिकाणी लागून लागून झाल्यामुळे एक मोठा पॅच तयार झालेला आहे. म्हणून इथे बघा लार्जर एरिया आहे, त्यामुळे त्याला कार्बनकल म्हणतात. आता हे झाले स्किनचे इरप्शन्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे हँड्स अँड नेल्स, हातांमध्ये काय काय आपल्याला चेंजेस बघायला मिळू शकतात किंवा नखांवरनं आपल्याला काय काय ओळखता येऊ शकतं, तर ते आपण बघायचं आहे. तर स्पेसिफिकली हातामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय आपण ऑब्झर्व करणार, तर ट्रिमर्स म्हणजे हात थरथरणे. तर अशा प्रकारचे ट्रिमर्स आपल्याला पेशंटमध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो. आता त्या ट्रिमर्स मध्ये पण कशा प्रकारे ते ट्रिमर्स आहेत त्याच्यावर आपण आपल्याला क्ल्यू मिळू शकतो की कुठला आजार त्या पेशंटला असू शकतो. तर 3 प्रकारचे आपल्याला बेसिक टाईप ऑफ ट्रिमर्स आपल्याला पेशंटमध्ये बघायला मिळू शकतात. एक आहे फाईन ट्रिमर्स. हे आपल्याला हायपर थायरोटॉक्सिकोसिस किंवा हायपर थायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये फाईन ट्रिमर्स बघायला मिळतात. त्यानंतर पिल रोलिंग ट्रिमर्स हे पार्किन्सन डिसीज मध्ये बघायला मिळतात. आणि थर्ड टाईप इज फ्लॅपिंग ट्रिमर्स. हे हेपॅटिक किडनी युरेमिक फेल्युअर मध्ये आपल्याला अशा प्रकारचे ट्रिमर्स बघायला मिळू शकतात. तुम्हाला हे 3 जे ट्रिमरचे टाईप आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवतो. सगळ्यांना दिसतंय? सगळ्यांना दिसतंय का? तर हे जे ट्रिमर्स आहेत असे हालत असतील तर त्याला फाईन ट्रिमर्स म्हणतात. पिल रोलिंग म्हणजे असे
मुवमेंट होते. म्हणजे आपण गोळी एखादी हातामध्ये घेऊन ती रोल करतोय असं त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिमर्स बघायला मिळतात. दॅट इज पार्किन्सन्स डिसीज मध्ये असे ट्रिमर्स बघायला मिळणार आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, असे केसेस तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पण बघायला मिळणार. तेच फाईन ट्रिमर्स म्हणजे काय, नुसतं असं थरथरणार. आता फाईन ट्रिमर्स हे ओळखायचं अवघड असतं. त्याच्यामुळे काय, पेशंटला तुम्ही असे हात करायला सांगायचे लांब, आणि या सरफेसवर इथे वरच्या बाजूला एक छोटस कागदाचं एक चौकोनी कागद त्या या सरफेसवर ठेवला तुम्ही, तर तुम्हाला इझिली जर फाईन ट्रिमर्स असतील तर ते तुम्हाला इझिली ओळखता येऊ शकते. आपल्याला डोळ्यांनी इझिली दिसून येत नाही ट्रिमर्स, त्याच्यामुळे आपण ही आयडिया करायची. तुम्हाला दाखवतो एखादा आता नुसते असे ट्रिमर्स आपल्याला बघायला ऑब्झर्व करता येणार नाही. त्यामुळं इथे बघा, आता जर ट्रिमर्स असतील तर कागद असा हलताना तुम्हाला दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही क्लिनिकमध्ये फाईन ट्रिमर्स ओळखू शकता. आणि पिल रोलिंग म्हणजे तुम्हाला दिसणार असं असे ट्रिमर्स होणार आहेत. असे ट्रिमर्स दिसणार आहेत. आणि फ्लॅपिंग ट्रिमर्स म्हणजे एखाद्या पेशंटला असा हात आहे, त्याला तुम्ही अशा प्रकारे त्याला दाबला, त्याचे हात एक्सटेंड करून अशा प्रकारे दाबला तर तो असं फ्लॅप करणार आहे. फ्लॅपिंग ट्रिमर्स अशा प्रकारे तुम्हाला त्याला ट्रिमर्स त्या पेशंट मध्ये बघायला मिळणार आहे. हे मोस्टली रिनल फेल्युअर केसेस मध्ये किंवा हेपॅटिक फेल्युअर केसेस, लिव्हर फेल झाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली आयसीयू मध्ये असे पेशंट्स बघायला मिळणार आहेत, जे सेमी कॉन्शियस असणार आहेत. त्यांना असं तुम्ही असं जर त्यांना प्रेस केला तर त्यांना अशा प्रकारचे फ्लॅपिंग ट्रिमर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर हे 3 बेसिक टाइप्स, फाईन ट्रिमर्स, पिल रोलिंग ट्रिमर्स अँड फ्लॅपिंग ट्रिमर्स. त्यानंतर आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. सगळ्यांना स्लाइड दिसते? येस सर. हो सर. त्यानंतर आता बाहेरच्या कंट्रीजमध्ये हँडशेकची पद्धत असते, पण समजा तुम्ही हात हातात घेतला तर त्याच्यावरनं तुम्हाला काय ओळखता येऊ शकेल, तर घाबरलेला पेशंट असेल तर त्याचे हात थंड असणार आहे आणि स्वेटी हँड्स असणार आहेत, म्हणजे घाम आलेला तुम्हाला दिसून येणार आहे. तेच थंड असणार आहेत पण ड्राय हँड्स असणार आहेत, म्हणजे घाम आलेला नाहीये, तर तो रेनॉल्ड्स फेनोमेनॉन मध्ये आपल्याला अशा प्रकारचे हात बघायला मिळू शकतात. म्हणजे तिथला ब्लड सप्लाय कमी असणार आहे, म्हणजे काहीतरी आर्टरियल ब्लॉकेज असणार आहे तिथे. त्याच्यामुळे ब्लड सप्लाय न झाल्यामुळे ते हातांची बोट कोल्ड असणार आहेत आणि ड्राय पण असणार आहे. तेच भीतीमुळं जो टेम्पररी ब्लड सप्लाय कमी झालेला असणार आहे त्याच्यामध्ये स्वेटी हँड्स म्हणजे घाम पण आलेला आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर गरम हात आणि घाम पण भरपूर, हे कधी दिसून येणार आहे तर हायपरथायरॉइडिझम, म्हणजे थायरॉइडचं हायपर सिक्रिशन असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला हॉट अँड स्वेटी हँड्स बघायला मिळू शकतात. ऍक्रोमेगली असेल तर काय, हात मोठा असणार आहे, मांसल भाग जास्त असणार आहे आणि घाम पण जास्त असणार आहे. लार्ज फ्लेशी अँड स्वेटी हँड्स हे ऍक्रोमेगली मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता हायपोथायरॉइडिझम असेल तर कशा प्रकारचं, तिथली स्किन जी आहे हातावरची ती ड्राय असणार आहे अँड कोर स्किन आपल्याला बघायला मिळणार आहे. देन मायोटॉनिक डिस्ट्रॉफी असेल तर जर तुम्ही शेकहँड केला किंवा पेशंटनी तुमचा हात पकडलेला असेल तर तो सोडताना त्याची जी ग्रीप आहे ती, त्याची जरी इच्छा असली तरी त्याला लवकर सोडता येणार नाही. दॅट इज डिलेड रिलॅक्सेशन ऑफ ग्रीप.
हे आपल्याला मायोटोनिक डिस्ट्रॉफी मध्ये बघायला मिळणार आहे. आणि डिफॉर्म हँड्स अँड फिंगर्स म्हणजे हात आणि त्याची हाताची बोटं तुम्हाला डिफॉर्म म्हणजे वेडी वाकडी झालेली बघायला मिळू शकतात. हे ट्रॉमाच्या केसेसमध्ये बघायला मिळू शकतात, किंवा रेमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं डिफॉर्मिटीज तुम्हाला बघायला मिळू शकतात, किंवा ड्युप्युट्रेन्स कॉन्ट्रॅक्चर म्हणून कंडिशन असते, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं डिफॉर्मिटी फिंगर्स मध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर ती कशा प्रकारची डिफॉर्मिटी असते ती आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. आता इथे जी इमेज आहे ती रेनॉल्ड्स फिनॉमिनाची आहे. याच्यामध्ये काय आहे, ठराविक जो एक जे डिस्कलरेशन तुम्हाला इथे दिसून येते, हा बघा, हा जो पार्ट आहे हा काय आहे, पेल झालेला, व्हाईटिश झालेला. हा इथला जो आहे हा नॉर्मल पार्ट आहे, नॉर्मल कलर आहे. इकडे व्हाईट झालेला आहे म्हणजे काय, इथे ब्लड सप्लाय जी करणारी आर्टरी आहे तिथे ब्लॉकेज आहे. त्यामुळे अशा प्रकारचं डिस्कलरेशन असेल तर त्याला म्हणणार रेनॉल्ड्स फिनॉमिना. देन ऍक्रोमेगली मध्ये तुम्हाला हा जो आहे इकडचा हँड हा नॉर्मल हँड आहे, आणि इकडचा जो आहे दिस इज ऍक्रोमेगली. म्हणजे इथे बघा बोट जाडजूड आहेत, स्किन बघा तुम्ही, इथे सुरकुत्या कमी म्हणजे एकदम फुगलेली स्किन आहे, सुजलेली वाटते, आणि रिंकल्स पण नाही आहेत, थिक स्किन दिसून येते तुम्हाला. तर ही ऍक्रोमेगलीच्या पेशंट मध्ये अशा प्रकारचे तुम्हाला हात बघायला मिळू शकतात. त्याच्या पुढे आता आपण जाणार आहोत डिफॉर्मिटी ऑफ हँड्स. जे आधी आपण बघितलेलं ट्रॉमामुळे डिफॉर्मिटी होऊ शकते, रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये डिफॉर्मिटी आपल्याला बघायला मिळू शकते कॉमनली, किंवा ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये बघायला मिळू शकते. कशा प्रकारे कुठली डिफॉर्मिटी आपल्याला दिसून येते पेशंट मध्ये, म्हणजे त्या डिफॉर्मिटीवरनं आपण लगेच सस्पेक्ट करू शकतो की नाही हा आजार असणार आहे. त्याच्यासाठी हिची माहिती गरजेची आहे. तर पहिला आहे रिमॅटॉइड आर्थरायटिस. रिमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय असतो की ऑटोइम्युन जॉईंट चा डिसऑर्डर आहे हा. जो जॉईंट आहे ते जॉईंटच आपल्या बॉडीचे पार्ट नाही आहे असं समजून आपलीच इम्युनिटी त्याच्यावर टार्गेट करते आणि त्या जॉईंटचं डिस्ट्रक्शन चालू करते. त्या डिसीजला आपण रिमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. ह्याच्यामध्ये हँडची डिफॉर्मिटी होते. तर ती काय म्हणजे कुठली डिफॉर्मिटी होते, तर त्याच्यामध्ये बेसिकली अल्नर डेव्हिएशन होतं, स्वॅन नेक डिफॉर्मिटी होते, अँड बोटोनियर्स डिफॉर्मिटी, अशा 3 टाईपचे डिफॉर्मिटीज आपल्याला बघायला मिळू शकतात. आता अल्नर डेव्हिएशन खाली तुम्हाला कळण्यासाठी नॉर्मल हे पण इथे इमेज दिलेली आहे, जे बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात नसतं नॉर्मल स्ट्रक्चर काय आहे. तर हे मेटाकार्पल्स आहे, फॅलेंजेस पुढे आहेत, देन हे कार्पल्स आहेत, रिस्ट बोन, नंतर इकडे अल्ना अँड रेडियस. हे नॉर्मल स्ट्रक्चर झालं. त्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये काय होतं, तर अल्नर डेव्हिएशन होतं. अल्नर डेव्हिएशन म्हणजे काय की अल्नाच्या बाजूला, म्हणजे अल्ना कुठल्या बाजूला आहे, जे रिंग फिंगर आहे किंवा लिटिल फिंगर आहे त्या बाजूला अल्ना येणार आहे. बरोबर, लक्षात कसं ठेवायचं, आपण पल्स कुठे बघतो, अंगठ्याच्या खाली. बरोबर, ती कुठली पल्स बघतो आपण, रेडियल पल्स बघतो. म्हणजे काय, रेडियस त्या बाजूला, त्याच्या अपोजिट साइडला अल्ना आहे. म्हणजे करंगळी जिकडे आहे त्या बाजूला अल्ना, त्याच्या बाजूला डेव्हिएशन होतात बोट. कुठं डेव्हिएशन होतं एक्झॅक्टली, तर जे मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट्स आहेत, म्हणजे बघा हे काय आहे इथे, हे एका बाजूला मेटाकार्पल्स आणि दुसऱ्या बाजूला फॅलेंजियल, त्याच्या मधला जो जॉईंट आहे त्याचं डेव्हिएशन होणार अल्नर साइडला. म्हणजे हे जॉईंट्स इकडे डेव्हिएट होणार या बाजूला. हे शक्यतो लॉंग स्टँडिंग रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर अशा प्रकारचं अल्नर डेव्हिएशन बघायला मिळू शकतं.
ह्या डायग्राम मध्ये बघा तुम्हाला ही जी बोटं आहेत ही सगळी काय झालेली आहेत टुवर्ड्स द अल्ना आणि स्पेसिफिकली ह्या जॉईंट मध्ये दॅट इज कुठला आहे जॉईंट इंटर मेटाकार्पो फॅलेंजियल जॉईंट म्हणजे मेटाकार्पल्स आणि फॅलेंजियसच्या मधला जो जॉईंट आहे तिथनं डेव्हिएशन झालेलं आहे टुवर्ड्स द अल्नर त्याला अल्नर डेव्हिएशन म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे स्वॅन नेक डिफॉर्मिटी. आता स्वॅन नेक डिफॉर्मिटी मध्ये काय होतं तर जॉईंट ऍट द बेस ऑफ फिंगर्स बेंड्स म्हणजे जो फिंगर आहे त्याच्या बेसला जो जॉईंट आहे तो बेंड होतो आणि त्याच्यासोबतच काय होतं जो मिडल जॉईंट आहे तो स्ट्रेट होतो म्हणजे तो एक्सटेंड होतो आणि आउटरमोस्ट जॉईंट आहे तो परत बेंड होतो. असं 3 ठिकाणी चेंजेस होतात. तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. इथे बघायला मिळते बघा स्वॅन नेक डिफॉर्मिटी. इथे बघा ह्या डायग्राम मध्ये जास्त चांगली तुम्हाला स्वॅन नेक डिफॉर्मिटी बघायला मिळू शकते. आता जो पहिलं काय म्हटलेलं आहे की जॉईंटचा जो म्हणजे फिंगरचा जो बेसचा जो जॉईंट आहे तो फ्लेक्स होतो म्हणजे कुठला बेस फिंगरचा बेस कुठं आहे इथे आला बरोबर. हा काय झाला फ्लेक्स झालेला आहे इथे. त्यानंतर मिडल जॉईंट जो आहे मिडल जॉईंट म्हणजे कुठला हा जॉईंट हा काय होतो एक्सटेंड होतो बरोबर इथं एक्सटेंड झालेला आहे. परत डिस्टल जो जॉईंट आहे दॅट इज हा डिस्टल जॉईंट हा काय झालेला आहे परत फ्लेक्स झालेला आहे बेंड झालेला आहे. अशा प्रकारचं जे डिफॉर्मिटी आहे त्याला स्वॅन नेक डिफॉर्मिटी असं म्हटलेलं आहे रेमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये. परत एकदा बघून घ्या डिस्टल जॉईंट बेंड होतो मिडल जॉईंट एक्सटेंड होतो आणि परत बेस जॉईंट बेंड होतो मिडल जॉईंट एक्सटेंड होतो आणि परत डिस्टल जॉईंट जो आहे तो पण बेंड होतो. अशा प्रकारचे चेंजेस तुम्हाला रेमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये बघायला मिळतात. दॅट इज स्वॅन नेक डिफॉर्मिटी. हे स्वॅन नेक डिफॉर्मिटी म्हणजे काय स्पॉट डायग्नोसिस तुम्ही करू शकता की बाबा हा रेमॅटॉइड आर्थरायटिस असणार. त्यासोबत अल्नर डेव्हिएशन असेल. या डायग्राम मध्ये सगळ्या डिफॉर्मिटी एकाच पेशंट मध्ये दाखवलेल्या आहेत. पण पहिला थर्ड बघूया नंतर ह्या इमेज कडे येऊया. थर्ड इज बोटोनियर डिफॉर्मिटी. ह्याच्यामध्ये काय होतं मिडल फिंगर जॉईंट आहे जो मिडल जॉईंट आहे इट बेंड इनवर्ड टुवर्ड्स द पाम and outermost finger joint is bent outwards म्हणजे away from the palm. म्हणजे जे थंब आहे त्याचा जो बाहेरचा आउटरमोस्ट जो जॉईंट आहे तो काय होतो पाम पासनं बाहेर मूव्ह होतो. इथे बघा हा जो आउटरमोस्ट आहे हा पाम पासनं इकडच्या बाजूला डिव्हाइड झालेला आहे. आणि बाकीचे जॉईंट हे हा जो जॉईंट हा आतमध्ये सरकलाय इनसाइड म्हणजे टुवर्ड्स द पाम डिव्हाइड झालाय आणि बाहेरचा जो जॉईंट आहे तो अवे फ्रॉम द जॉईंट अवे फ्रॉम द पाम रिजन तळव्यांपासून बाहेर गेलेला आहे. अशा प्रकारच्या डिफॉर्मिटीला बॉटोनिरिस डिफॉर्मिटी ऑफ थंब म्हणजे जो थंबचा बेस आहे तो आतमध्ये पामला चिकटल्यासारखा सरकतो आणि जो पुढचा जॉईंट आहे किंवा पुढचा जो थंब आहे हा तळव्यांपासून बाहेर प्रोट्रूड झाल्यासारखं डिफॉर्मिटी क्रिएट होती त्याला बोटोनियर्स डिफॉर्मिटी म्हणतात. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला तिन्ही डिफॉर्मिटी बघायला मिळणार आहे. ही सगळी जॉईंट्स इकडे अल्ना साईडला डिव्हाइड पण झालेले आहेत देन इथे बेंड झालेली आहेत इथे एक्सटेंड झालेली आहेत आणि परत इथे बेंड झालेली आहे दॅट इज स्वॅन नेक डिफॉर्मिटी पण आहे आणि इथे बॉटोनियर्स थंब मध्ये तुम्हाला बॉटोनियर्स
डिफॉर्मिटी सुद्धा बघायला मिळते. अशा प्रकारचा हात बघायला मिळाला तर तुम्ही लगेच सस्पेक्ट करू शकता की हे रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या सुरुवातीच्या फेज मध्ये फक्त नोड्यूल फॉर्मेशन्स असतात, म्हणजे अर्ली स्टेज मध्ये तुम्हाला हे सगळे चेंजेस बघायला मिळणार नाही. हळूहळू अशा प्रकारे लेट स्टेज मध्ये तुम्हाला तिन्ही प्रकारचे चेंजेस रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये बघायला मिळू शकतात. ऑस्टिओआर्थरायटिस असेल, म्हणजे हे झालं रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये. ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये काय होतं, तर दोन प्रकारचे डिफॉर्मिटीज आपल्याला बघायला मिळू शकतात. एक आहे हॅबरडेन्स नोड्स आणि दुसरा आहे बाउचर्ड्स नोड्स. सिमिलर आहे, फक्त म्हणजे काय की ते जे जॉईंट्स आहेत तिथं वाइडनिंग होतं, जॉईंट लार्ज होतात, तिथे नोड फॉर्मेशन होतं. फक्त आउटर मोस्ट जॉईंटला असेल तर त्याला हॅबरडेन्स नोड म्हणतात, आणि मिडल जॉईंटला असेल त्याला बाउचर्ड्स नोड असं म्हणतात. म्हणजे तिथले जे जॉईंट आहेत ते लार्जर होतात, म्हणजे गट्टू आल्यासारखं होतं. तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, इथे हा आउटर मोस्ट जॉईंट आहे, हा मोठा झालेला आहे इथे, त्याला हॅबरडन्स नोड म्हणतात. आणि तेच मिडल जॉईंट आहे, म्हणजे हा एका बोटाला 3 जॉईंट्स असतात, एक आउटर मोस्ट, एक मिडल आणि एक बेस्ट जॉईंट आहे. तर त्याच्या मिडल जॉईंट मध्ये जर स्पेस म्हणजे तिथला जॉईंट मोठा झाला तर बाउचर्ड्स नोड म्हणायचं, आणि पुढचं जे शेवटचा जॉईंट आहे बाहेरचा तो मोठा झाला तर त्याला हॅबरडेन्स नोड म्हणतात. हे शक्यतो अशा प्रकारचे चेंजेस तुम्हाला रिस्ट जॉईंट मध्ये बघायला मिळणार नाही ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये. फक्त डिस्टल जे जॉईंट्स आहेत, म्हणजे फिंगरचे जे जॉईंट्स आहेत, फॅलेंजियल जॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे डिफॉर्मिटीज ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये बघायला मिळू शकतात. त्यानंतर नेक्स्ट इज सोरियाटिक आर्थरायटिस. आता सोरियाटिक आर्थरायटिस मध्ये काय होतं, तर जॉईंट स्पेस वर अटॅक होऊन जॉईंटच डिस्ट्रॉय होतात. त्यामुळे ह्याच्यात काय होतं की जॉईंट डिस्ट्रॉय झाल्यामुळे सॉसेज टाईप डिजिट्स आपल्याला बघायला मिळू शकतात, आणि त्याच्यासोबतच फ्लेक्झन डिफॉर्मिटी होते DIP जॉईंट्सची, हे तर आहे. पण स्पेसिफिकली आपल्याला काय बघायला मिळू शकतं, सॉसेज टाईप फिंगर्स, किंवा बोटांचा आकारच छोटा झालेला. इथे बघा तुम्हाला दिसून येईल, त्या स्पेसिफिक कंडिशनला म्हणायचं आर्थरायटिस म्युटिलन्स ड्यू टू सोरियाटिक आर्थरायटिस. अशा प्रकारे चेंजेस बघायला मिळू शकतात. इथे बघा सॉसेज टाईप डिजिट झालेले आहेत, या डायग्राम मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. अशा प्रकारचे हँड डिफॉर्मिटी सोरियाटिक आर्थरायटिस मध्ये बघायला मिळू शकतो. त्यानंतर डिप्युट्रेन्स कॉन्ट्रॅक्चर, त्याच्यामध्ये जो पामचा फेशिया आहे, पामोफेशिया, ह्याचं काय होतं, थिकनिंग होतं. पामर म्हणजे जो तळव्यांचा जो फेशिया आहे, म्हणजे फेशिया म्हणजे काय, स्किनच्या अंडरनेथ जो टिश्यू आहे त्याला फेशिया म्हणतात, किंवा कव्हरिंग. तर त्याचं थिकनिंग होतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळं फ्लेक्झन होतं कायमचं. आणि हे मोस्टली लिटिल आणि रिंग फिंगर या दोन बोटांना अशा प्रकारचं तिथला जो त्याला जो अटॅच, त्या दोन फिंगर्सला जो अटॅच फेशिया आहे, त्या फेशियाला अशा प्रकारचं थिकनिंग झाल्यामुळं कायमचे ती दोन बोट फ्लेक्स होतात, त्याला आपण डिप्युट्रेन्स कॉन्ट्रॅक्चर असं म्हणतो. त्यासोबतच लांब सडक बोट हे आपण ऑलरेडी बघितलेले आहे, त्याला अरॅक्नोडॅक्टिली, अरॅक्नोडॅक्टिली असं म्हणायचं. हे आपल्याला मार्फन सिंड्रोम जो आपण आधी टॉल स्टेचर मध्ये बघितलेला आहे, तर त्या मार्फन सिंड्रोम मध्ये अशा प्रकारचं अरॅक्नोडॅक्टिली म्हणजे लांब सडक बोट
हे चेंजेस बघायला मिळू शकतात. आता हे झाले हँड डिफॉर्मिटी. त्याच्यानंतर नेल डिफॉर्मिटी बघायची आहे आपल्याला. थोडस लेक्चर एक्सटेंड करूया. मी दिग्विजय पाटील सरांशी बोललो. सरांचं लेक्चर 2 वाजता सर घेणार आहे. त्यामुळे आपलं लेक्चर आपण हा पॉइंट पूर्ण कव्हर करू आणि ह्याच्यानंतर मग 2 ला तुमचं सरांचं लेक्चर असेल दिग्विजय पाटील सरांचं. तर नेल डिफॉर्मिटी. आता मोस्ट कॉमन नेल डिफॉर्मिटी तुम्हाला माहित असेल, क्लबिंग ऑफ फिंगर क्लबिंग. आता क्लबिंग म्हणजे काय असतं की तिथे जो नेल बेड आहे त्याचं काय होतं, तिथे सॉफ्ट टिश्यू स्वेलिंग होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, नेल बेडचं किंवा नेलच्या आतमधलं जो टिश्यू आहे तिथे स्वेलिंग येतं आणि त्याच्यामुळे नेलची कॉन्व्हेक्सिटी वाढते आणि क्लबिंग असं तयार होतं क्लबिंग. क्लबिंग ओळखायचं कसं, याचे 3 बेसिक पॉइंट दिलेले आहेत. तर पहिला आहे इंटरफॅलेंजियल डेप्थ रेशो, हा 1 पेक्षा जास्त असणार. इंटरफॅलेंजियल. पहिल्यांदा क्लबिंग ओळखायचं कसं हे बघूया आपण. त्याच्यानंतर क्लबिंग कुठल्या कुठल्या डिसीज मध्ये होतं हे त्याच्यानंतर बघूया. पहिल्यांदा तुम्हाला क्लबिंग म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आता त्याचे 3 क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे इंटरफॅलेंजियल डेप्थ रेशो, म्हणजे 2 फॅलेंजिंगच्या मध्ये जो डेप्थ ग्रुप असतो त्याचा जर रेशो घेतला म्हणजे डिस्टल आणि मिडल. आता इथे तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये, इथे बघा या डायग्राम मध्ये 2 नंबर जे दिलेला आहे म्हणजे नेल्सच्या बेडच्या इथलं त्याची हाईट आपण मोजली. म्हणजे वेंट्रल आणि डॉर्सल जे सरफेस आहे ह्याच्यामधलं जी लेंथ आहे ती मोजली आणि तेच आपण त्याच्या अलीकडचा जो जॉईंट आहे दिलेला 1 तिथली हाईट मोजली आणि त्याचा जर रेशो काढला तर हा काय असणार आहे. जर क्लबिंग असेल तर हा रेशो 1 पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे नेल बेड जो आहे हा जास्त थिकर असणार आहे. म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये बघा इथला जो डेप्थ आहे हा कमी आहे आणि इथली डेप्थ जास्त आहे 1 नंबरच्या इथली. जर क्लबिंग झालं तर काय होणार आहे, क्लबिंग मध्ये ही जी हाईट आहे नेलच्या बेडच्या इथली ही वाढते कारण तिथे स्वेलिंग आलेलं आहे आणि कम्पॅरेटिव्हली इथली जी हाईट आहे ती तशीच राहते. त्याच्यामुळं रेशो जो आहे 2:1 चा जो रेशो आहे, म्हणजे 2 म्हणजे काय, नेल बेडच्या इथली हाईट, 1 म्हणजे त्याच्या अलीकडचा जो जॉईंट आहे डिस्टल इंटरफॅलेंजियल जॉईंट, तर इथली जी हाईट आहे त्याचा एक आपण रेशो काढलेला आहे. तर तो रेशो 1 च्या वरती कधी जाणार, जेव्हा बेडच्या इथलं जी हाईट आहे ती वाढलेली जास्त 1 पेक्षा जास्त होणार. म्हणजे याच्यापेक्षा ही हाईट जास्त असणार आहे तर रेशो 1 पेक्षा जास्त होणार. हे आपल्याला क्लबिंग मध्ये बघायला मिळतं. देन नेल फोल्ड अँगल, म्हणजे हा जो अँगल तुम्हाला बघायला मिळेल. 1 मिनिट. आता अँगल कुठला बघणार आहे आपण, हा जो अँगल आहे हा अँगल आपण काउंट करणार. हा काय असतो, 180 असतो नॉर्मली. 180 किंवा नॉर्मल कंडिशन मध्ये काय 180 पेक्षा कमी असायला पाहिजे. तेच क्लबिंग मध्ये काय होणार आहे,
नेल फोल्ड अँगल हा 180 किंवा 180 पेक्षा जास्त होणार. इथे बघा, हा इथेपर्यंत आला तर 180 होणार, त्याच्यापेक्षा पुढे एक्सटेंड झाला तर दॅट इज 180 डिग्री पेक्षा जास्त झाला अँगल. हा दुसरा क्रायटेरिया आहे. नेल फोल्ड अँगल हा 180 पेक्षा जास्त असणार आहे. अँड थर्ड साइन इज जी शॅम्ब्रोथ विंडो साइन आहे ती अबसेंट असणार आहे. आता शॅम्ब्रोथ विंडो साइन ही काय आहे, तर जेव्हा दोन बोट अशा प्रकारे आपण जुळवून लावू तर त्याच्यामध्ये एक डायमंड शेप दोन म्हणजे नखांचा जो पार्ट आहे, नख एकमेकांना पण जोडली पाठीमागच्या बाजूने, जसं या चित्रामध्ये दिसते तसं, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक डायमंड शेप मधल्या दोन नेल बेडच्या मधून किंवा नेलच्या मध्ये गॅप दिसतो, त्याला शॅमरॉक विंडो म्हणायचं. आणि क्लबिंग मध्ये काय होणार आहे, अशा प्रकारचा गॅपच तुम्हाला दिसणार नाही, दॅट इज शॅमरॉक विंडोज अब्सेन्स. अशा प्रकारे हे तीन क्रायटेरिया असतील तर आपण मोस्टली त्याला म्हणू शकतो की क्लबिंग या पेशंट मध्ये आहे प्रेझेंट. हे खालच्या डायग्राम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल क्लबिंग झालेलं कॉन्व्हेक्स नेल तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे क्लबिंग असणाऱ्या पेशंट मध्ये. आता हे क्लबिंग कसं आहे किंवा कसं दिसतं हे आपण बघितलेलं आहे, कसं ओळखायचं हे आपण बघितलेलं आहे. आता ते कुठल्या कुठल्या कंडिशन्स मध्ये आपल्याला क्लबिंग बघायला मिळू शकते, तर कंजेनायटल क्लबिंग असू शकतं, हा भाग सोडून द्या. अक्वायर्ड क्लबिंग जर असेल म्हणजे आधी नव्हतं आणि आताच अशा प्रकारे आपल्याला चेंजेस बघायला मिळाले, तर ते काय असणार आहे, अक्वायर्ड असणार आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये 70% ऑफ केसेसमध्ये थोरॅसिक कॉज असू शकतं, त्याच्यामध्ये लंग कॅन्सर असू शकतो, क्रॉनिक सपोरेटिव्ह कंडिशन्स लाईक पल्मोनरी ट्युबरक्लोसिस आहे, ब्रॉन्केक्टासिस आहे, लंग मध्ये ऍप्सिस असू शकतो, एम्पायमा असू शकतो, किंवा लंग मध्ये सिस्टिक फायब्रोसिस असू शकतो. त्यानंतर फायब्रोमा असू शकतो किंवा पल्मोनरी फायब्रोसिस झालेला असू शकतो. हे सगळे काय झाले, लंग्स किंवा लंग्सच्या रिलेटेड डिसीज आहे. देन कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज मध्ये सुद्धा क्लबिंग होऊ शकतं. त्यामध्ये सायनोटिक कंजेनायटल हार्ट डिसीज आहे, की याच्यामध्ये शंट्स किंवा जे 4 कप्पे आहेत, स्पेसिफिकली लेफ्ट साइडच्या कप्प्यातलं ब्लड परत मध्ये त्याच्या दोन म्हणजे लेफ्ट आणि राईट ऍट्रिया किंवा वेंट्रिकल यांच्या मधली जी वॉल आहे त्याच्यामध्ये जर काही होल असेल किंवा गॅप असेल, जेणेकरून लेफ्ट साइडचे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत राईट साइडला जातो, त्याच्यामुळे काय होणार आहे, ओव्हरऑल सगळीकडचं ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय कमी होणार आहे. त्याच्यामुळे जे डिसीज होतात त्याला सायनोटिक कंजेनायटल हार्ट डिसीज आपण म्हणतो. अशा केसमध्ये सुद्धा क्लबिंग होणार आहे. इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस मध्ये क्लबिंग होणार आहे. आर्टेरोवेनस शंट्स म्हणजे आर्टरी मधनं वेन मध्ये डायरेक्ट कॅपलरी मधनं जे पुढे ब्लड जाणार आहे ते जर एखाद्या आर्टरी आणि वेन्स जवळून जवळून जात असतील आणि त्याच्यामध्ये जर कॅनल तयार झालेला असेल आणि जेणेकरून त्या आर्टरी मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड डायरेक्ट मोठ्या वेन मध्ये शिफ्ट होते. ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे, मोठ्या आर्टरीचं ब्लड हे आर्टरी मधनं आर्टरियल्स मधनं कॅपलरीज आणि कॅपलरीज मधनं टिश्यू लेवलला जाणार, टिश्यू मध्ये तो ऑक्सिजन वापरला जाणार आणि मग डिऑक्सिजनेटेड ब्लड व्हेन्युल्स थ्रू वेन्स मध्ये येणार. हे सगळं न होता डायरेक्ट आर्टरी मधनं एखादा शंट तयार झाला म्हणजे एखादा पॅसेज तयार झाला आणि ते वेन्स मध्ये डायरेक्ट जात असेल तर अशा प्रकारे क्लबिंग म्हणजे अशा केसेस मध्ये सुद्धा क्लबिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. हे झाले त्याचे कार्डिओव्हॅस्क्युलर कॉजेस. देन गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॉजेस मध्ये सिरोसिस आहे, IBS दॅट इज इन्फ्लामेटरी बाउल डिसीज सिंड्रोम, सिलिएक कोलिक डिसीज, या सगळ्या डिसीज मध्ये आपल्याला क्लबिंग बघायला मिळू शकतं. हे सोडून दुसरे थायरोटॉक्सिकोसिस मध्ये आपल्याला क्लबिंग बघायला मिळू शकतं किंवा प्रायमरी हायपरट्रॉफिक ऑस्टिओआर्थ्रोपॅथी, ह्या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला क्लबिंग बघायला मिळेल. त्यानंतर अजून काही नेल्सचे डिफॉर्मिटीज आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यामध्ये हे जे डायग्राम आहे ए, हा जो डायग्राम आहे दॅट इज अंकिलायसिस,
ऑनिकोलायसिस म्हणजे याच्यामध्ये काय होतं की नेल जे खालच्या स्किनला किंवा याला चिकटलेलं असतं तर त्याच्यामध्ये काय होतं नेल बेड पासून नेल सेपरेट होते. हे मोस्टली आपल्याला सोरियासिस, फंगल इन्फेक्शन, ट्रॉमामध्ये, थायरोटॉक्सिकोसिस मध्ये किंवा टेट्रासायक्लिनच्या यूज म्हणजे त्याचं त्या ड्रग्सचा टेट्रासायक्लिन नावाचे ड्रग्स जे औषध आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून आपल्याला अशा प्रकारचं ऑनिकोलायसिस बघायला मिळू शकतं. त्यानंतर जी सेकंड डायग्राम बी जी आहे त्याच्यामध्ये बिओज लाईन्स म्हणजे हे जे आडवे ग्रूज तुम्हाला दिसतात बघा इथे ट्रान्सवर्स ग्रूज तुम्हाला बघायला मिळू शकतात. दॅट इज बिओज लाईन्स ट्रान्सवर्स ग्रूज बघायला मिळतात. तर हे कुठल्याही सिस्टमेट इलनेस मध्ये बघायला मिळू शकतो जेणेकरून जे नेलचा जो मॅट्रिक्स आहे त्याच्या ग्रोथवर त्या आजारामुळे परिणाम झाला असेल तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला ब्यूज लाईन्स बघायला मिळू शकतात नखांमध्ये. देन पुढचा जो आहे ल्युकोनिचिया म्हणजे काय की व्हाईट स्पॉट्स आहेत रिजेस और कम्प्लीट डिस्कलरेशन ऑफ नेल म्हणजे इथे बघा याच्यामध्ये व्हाईट डिस्कलरेशन आहे जवळपास इथं व्हाईट स्पॉट्स नाही आहेत पूर्ण नेलच व्हाईट कलरचं म्हणजे कम्प्लीट डिस्कलरेशन ऑफ नेल्स बघायला मिळू शकतं. अशा प्रकारचे चेंजेस आपल्याला ट्रॉमामध्ये बघायला मिळू शकतं किंवा इन्फेक्शन असेल पॉइझनिंग किंवा केमोथेरपी असेल किंवा विटॅमिन डेफिशियन्सी मध्ये अशा प्रकारचं ल्युकोनिकिया बघायला मिळू शकतं. देन कॉयलोनिकिया म्हणजे स्पून शेप डिप्रेशन ऑफ नेल प्लेट म्हणजे इथे बघा जसं चमचा आहे तसं हे बघा असं तुम्हाला डिप्रेशन बघायला मिळणार आहे अशा प्रकारे इथे नेलवर. हा शक्यतो आयर्न जर डेफिशियन्सी असेल बॉडीमध्ये तर अशा प्रकारचं चेंजेस आपल्याला नेल्स मध्ये बघायला मिळू शकतं. म्हणजे मधल्या भागाला खड्डा पडलेला असतो नेल्सवर आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामध्ये किंवा लेचन प्लॅनस मध्ये किंवा रिपीटेड एक्सपोजर ऑफ डिटर्जंट्स म्हणजे एखादा धोबी असेल आणि तो सारखं कपडे धुत असेल आणि त्याला डिटर्जंट मध्ये त्याचे नख राहत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपल्या नेल मध्ये चेंजेस बघायला मिळू शकतात. तर हे झालं हँड्स अँड नेल. आता पुढे आपण काय बघणार तर त्याचं हाईट बॉडी याच्यावरनं आपण न्यूट्रिशनल स्टेटस त्याचा ऍक्सेस करू शकतो. ही जी न्यूट्रिशनल स्टेटस जे आहे त्याचं आयडियल मेथड नाही आहे पण सध्या ही कॉमनली यूज केली जाते. त्याच्यामध्ये आपण काय करतो बॉडी मास इंडेक्स करतो. तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय तर त्याला आधी प्लेटलेट्स इंडेक्स असं नाव होतं. तर ह्याच्यामुळे अडल्ट मध्ये न्यूट्रिशनल स्टेटस आपल्याला कळू शकतो. ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो इथं वरती दिलेला आहे. हा म्हणजे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं तर वेट इन किलोग्रॅम्स हे आपण पहिला मोजायचं पेशंटचं. त्यानंतर पेशंटची हाईट. आता आपण मोस्टली काय करतो हाईट ही फूट किंवा इंचेस मध्ये मोजतो मग त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून द्यायचं आणि सेंटीमीटरचं परत मीटर मध्ये कन्वर्ट करून द्यायचं. आणि मीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ती जी हाईट आहे त्याचा स्क्वेअर करून ठेवायचा आणि जे वेट आपण किलोग्राम मध्ये मोजलेलं आहे त्याला ह्या हाईट इन मीटरचा स्क्वेअर आपण केलेला आहे त्यानं भागायचं म्हणजे जे मिळणार दॅट इज बॉडी मास इंडेक्स. आता ह्याच्यावरनं आपण बॉडी मास इंडेक्स वरनं न्यूट्रिशनल स्टेटस कसा करणार आहे तर WHO गाईडलाईन नुसार बिलो 18.5 जर BMI असेल तर त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस काय अंडरवेट किंवा माल नरिश म्हणजे त्याला नरिशमेंट त्या पेशंटला व्यवस्थित मिळत नाही. ते स्पेसिफिकली आपण मुलींमध्ये किंवा फिमेल मध्ये जे वेट कॉन्शियस जास्त आहेत त्याच्यामुळे त्यांचं खाण्यावर बरेच रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या केसेसमध्ये आपल्याला अशा प्रकारचं
माल नरिशमेंट किंवा BMI कमी झालेला बघायला मिळू शकतो. नॉर्मल रेंज आहे 18.5 to 24.9. त्यानंतर 25 पासून 29.9 पर्यंत प्री ओबेसिटी किंवा इथे आपण काय म्हणणार ओव्हरवेट आहे. म्हणजे स्पेसिफिक काही प्रकारचे न्यूट्रिशन जास्त व्हायला लागलेलं आहे. आणि 30च्या वरती असेल तर त्याला आपण ओबेसिटी या क्रायटेरियामध्ये टाकणार. देन 35 to 39.9 ओबेसिटी क्लास 2 म्हणजे मॉडरेट, आणि 40च्या वरती असेल तर सिव्हिअर ओबेस, सिव्हिअरली ओबेस असं आपण त्याला क्लासिफाय करणार. आधी एशियन पीपलसाठी 22 किंवा 22.5 पर्यंत नॉर्मल रेंज होती BMIची, पण आता सध्या ती 25 पर्यंत वाढवलेली आहे. 25च्या वरती ओव्हरवेट आणि 30च्या वरती ओबेस. अशा प्रकारे BMI वरून आपण न्यूट्रिशनल स्टेटस स्वतः इव्हॅल्युएट करू शकतो. आधीच्या काळात न्यूट्रिशनल स्टेटस इव्हॅल्युएशन साठी अजून काही मेथड होत्या, त्या आता सध्या आपण वापरत नाही. सध्या आपण BMI एवढंच काढतो. तर BMI काढण्यासाठी आपण हाईट मोजायला लागणार आणि वेट मोजायला लागणार. वेट आपण किलोग्राम मध्ये मोजणार, हाईट आपण सेंटीमीटर मध्ये मोजणार, किंवा जर फूट आणि इंचेस मध्ये मोजलेली असेल तर ती कन्वर्ट करून घ्यायची सेंटीमीटर आणि अल्टिमेटली मीटर मध्ये. दुसरी मेथड आहे स्किन फोल्ड थिकनेस. ही एक मेथड आहे न्यूट्रिशनल स्टेटस असेसमेंटची. आता ह्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी BMI मध्ये कसं होतं की रिजन नुसार किंवा तो पेशंट काय खातो, तो व्यक्ती काय खातो, त्याच्यानुसार BMI जास्त आहे पण त्याच्या बॉडी मधला फॅट कंटेंट कमी आहे, अशा कंडिशन्स पण असू शकतात. म्हणजे BMI नुसार तर तो ओबेस मध्ये जातो, पण जेव्हा बॉडीचा असेसमेंट, फॅट असेसमेंट करणार तेव्हा फॅट कंटेंट कमी आहे, तर ओबेसिटीचे जे परिणाम, दुष्परिणाम त्याच्या बॉडीमध्ये दिसायला पाहिजे ते आपल्याला त्या कंडिशन मध्ये दिसून येणार नाही. बरोबर. तेच काही नॉर्मल BMI मध्ये आहे पण फॅट कंटेंट जास्त असेल तर ओबेसिटी हे दुष्परिणाम त्यांच्या बॉडीमध्ये दिसून येणार. तर हा एक एरर आपल्याला BMI च्या मेथड मध्ये एक हा एरर राहू शकतो. पण कॉमनली जसं BMI नुसार जे न्यूट्रिशनल स्टेटसचे जे ग्रुप्स दिलेले आहेत त्यानुसारच मोस्ट कॉमनली त्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. पण काही ठिकाणी अपवादात्मक काही एक्सेप्शनल कंडिशन्स पण बघायला मिळू शकतात. तर त्याच्यासाठी एक आधी स्किन फोल्ड थिकनेस मोजायची, म्हणजे फॅट कंटेंट किती आहे हे त्या स्किन फोल्ड थिकनेस वरून आपल्याला कळून यायचं. मग त्यासाठी काय करायचं की 4 ठिकाणचे स्किन फोल्ड थिकनेस घ्यायचे, बायसेप वरचा, एक ट्रायसेप वरचा. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल इथे जो घेणार तो बायसेप, त्यानंतर इथे घेणार तो ट्रायसेप, त्यानंतर या पार्ट वरचा स्किन थिकनेस घेणार तो सबस्कॅप्युलर स्किन फोल्ड, आणि हा झाला सुप्राइलियाक स्किन फोल्ड. इथे जे डायग्राम दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा वर्नियर कॅलिपर सारखं स्पेशल हे इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्या दोन त्या आर्म्स मध्ये स्किन पकडायची आणि त्याचं फोल्ड म्हणजे किती त्याचं थिकनेस आहे त्या स्किन फोल्डचा तो आपण मेजर करतो. असा 4 ठिकाणचा बायसेप, ट्रायसेप, सबस्कॅप्युलर आणि सुप्राइलिया इथला स्किन फोल्ड 4 ठिकाणचं ऍडिशन करणार आणि त्याच्यावरनं मग आपण टोटल अमाऊंट ऑफ बॉडी फॅट किती आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो फॉर्म्युलानुसार. पण ही सध्या मेथड आपण आता यूज करत नाही, त्यामध्ये बरेच एरर्स आहेत, त्यामुळं ही मेथड यूज केली जात नाही. आता हा झाला न्यूट्रिशनल स्टेटस. त्याच्यानंतर मेजर जो पार्ट आहे जो आपण कॉमनली प्रत्येक पेशंट मध्ये आपल्याला युजफुल ठरू शकतो असा हा जो आहे बॉडी टेम्परेचर. आपण पेशंटचं बॉडी टेम्परेचर मोजणं. मोस्ट ऑफ सगळ्या तुम्हाला माहित असावं की कसं टेम्परेचर मोजायचं असतं. बऱ्याच वेळा आपण चुकीच्या पद्धतीनं टेम्परेचर घेत असतो. ऍज अ डॉक्टर किमान मिनिमम तुम्हाला टेम्परेचर कसं मोजायचं त्याची ऍक्युरेट मेथड हे येणं अतिशय गरजेचं आहे.
डॉक्टरनी जर चुकीची मेथड सांगितली तर ते योग्य राहणार नाही. तर सगळ्यात पहिला बेसिक गोष्टी आपण माहिती करून घेऊ. 2 युनिट्स मध्ये आपण टेम्परेचर मोजू शकतो, एक सेल्सिअस डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा डिग्री फॅरनहाइट मध्ये. तर इथे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाइट मध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर जे डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे 1 असेल 2 असेल तर त्याला इंटू 9/5 करायचं आणि त्याच्यामध्ये 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 32 त्याच्यात ऍड केलं तर जे उत्तर येईल दॅट इज फॅरनहाइट. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे सेल्सिअस 0 सेल्सिअस तापमान असेल तर 0ला 9/5 ने मल्टिप्लाय केल्यावर 0च येणार आहे. त्याच्यामध्ये ऍड केलं 32 तर उत्तर येणार 32 फॅरनहाइट. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला 32 फॅरनहाइट असं आपण म्हणणार. तर नॉर्मल बॉडी टेम्परेचर काय आहे, तर नॉर्मल बॉडी टेम्परेचर हे 98.6 फॅरनहाइट किंवा हे सेल्सिअस मध्ये आपण मोजलं तर 37 डिग्री सेल्सिअस. हे नॉर्मल बॉडी टेम्परेचर झालं. मग त्याच्यामध्ये पहाटे किंवा रात्रीचं बॉडी टेम्परेचर कमी असतं, दिवसाचं शक्यतो इव्हनिंग याच्यामध्ये 5 नंतर किंवा 6 ते 8 या दरम्यान नॉर्मली फिजिओलॉजिकली बॉडी टेम्परेचर जास्त असतं. त्यानंतर बॉडी टेम्परेचर आपण कुठे कुठे घेऊ शकतो, तर माउथ मध्ये घेऊ शकतो, ऍक्झिला मध्ये घेऊ शकतो, इयर मध्ये घेऊ शकतो किंवा रेक्टम मध्ये घेऊ शकतो. तर हे जे टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे ओरल टेम्परेचर, माउथ टेम्परेचर नॉर्मल रेंज दिलेली आहे. तर इयर आणि रेक्टम मध्ये, कानामध्ये आणि रेक्टम मध्ये म्हणजे अॅनसच्या आतमध्ये जर आपण थर्मोमीटरचा टिप इन्सर्ट करून जर टेम्परेचर मोजलं तर तिथे इयर आणि रेक्टम मध्ये 5 डिग्री सेल्सिअस 0.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हायर येऊ शकतो. आणि तेच ऍक्झिला मध्ये म्हणजे आर्मपिट मध्ये जर तुम्ही तिथे जर मेजर केला तर 0.5 डिग्री लोअर येऊ शकतं. म्हणजे हे तुम्ही डोक्यात कायम ठेवायचं की ओरल जे आहे ते आपण स्टँडर्ड पकडतो. जर आपण ऍक्झिलरी टेम्परेचर मोजलं तर त्याच्यामध्ये जे काय आपलं येणार ते प्लस 0.5 डिग्री सेल्सिअस करायचं. किंवा तुमच्या लक्षात असायला पाहिजे की ऍक्झिलाचं टेम्परेचर हे माउथ टेम्परेचर पेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअस कमी असतं. तेच इयर आणि रेक्टम मधलं जास्त असतं 0.5 डिग्री सेल्सिअस. आता कुठल्या कुठल्या प्रकारे आपण टेम्परेचर मोजू शकतो तर त्याचे मेथड बघूया आपण. इथे जे दिलेले आहेत म्हणजे ओरल, टिम्पॅनिक, ऍक्झिलरी, रेक्टल आणि टेम्पोरल अशा 5 ठिकाणी आपण बॉडी टेम्परेचर मोजू शकतो. त्यातलं पहिलं आहे ओरल, जे आपण टेम्परेचर मोजणार आहे तर त्याची ऍक्युरेट म्हणजे योग्य पद्धत काय आहे ओरल टेम्परेचर मोजायची. तर 2 प्रकारचे आपल्याला थर्मोमीटर येतात. एक मर्क्युरीचे जे ग्लास थर्मोमीटर येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये मर्क्युरी फ्री ग्लास थर्मोमीटर पण येऊ शकतो. विथ मर्क्युरीचं असतं आणि एक विदाउट मर्क्युरीचं असतं. त्यानंतर आजकाल मोस्ट ऑफ द टाइम सगळीकडे आपल्याला डिजिटल थर्मोमीटर्स बघायला मिळतात. तर ह्या थर्मोमीटरने आपण ओरल टेम्परेचर मोजायचं आहे. थर्मामीटर प्लेस करायच्या आधी त्याचं जे म्हणजे जर मॅन्युअल असेल तर त्याच्यामध्ये जे खालची डायग्राम दिलेली आहे अशा प्रकारे काळी रेष असते, त्याच्यामध्ये सेंटरला ब्लॅक लाईन होते. तर ती जी ब्लॅक लाईन आहे ती इथे जे मार्किंग्स आहेत ह्याचं जे लोअर लेवल आहे मार्किंगची त्याच्या खाली गेले का नाही हे पहिला चेक करायचं. थर्मोमीटर माउथ मध्ये प्लेस करायचं आहे. जर ते गेलेलं नसेल, समजा ते ब्लॅक लाईन इथपर्यंत असेल तर त्याला तुम्ही झाडायचं आहे जरासं, जर द्यायचा आहे थर्मोमीटरला, जेणेकरून जर कुठल्या बाजूला द्यायचा आहे इकडच्या बाजूला द्यायचा, म्हणजे जेणेकरून ही ब्लॅक लाईन खाली रिड्यूस होईल आणि या मार्किंगच्या खालीपर्यंत ही ब्लॅक लाईन द्यायला पाहिजे. तेव्हा म्हणायचं आपण आता हे आपण आता या थर्मोमीटरनं टेम्परेचर मेजर करू शकतो. जर ती ब्लॅक लाईन वरतीच असेल
त्या मार्किंगच्या, तर ते अप्रोप्रिएट टेम्परेचर दाखवणार नाही. ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. आणि जर डिजिटल थर्मोमीटर असेल तर त्याच्यामध्ये त्या कंपनीनुसार तिथे एक इंडिकेटर दिलेला असतो की बाबा ते बीप झालं किंवा अमुक अमुक त्याच्यावर असा मार्क आला तर समजायचं हे थर्मोमीटर आता तुम्ही टेम्परेचर मोजायला घेऊ शकता. अशा प्रकारे ही पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर कुठे प्लेस करायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जिभेच्या खाली मध्ये आपल्याला जिभेचं खाली एक असं अटॅचमेंट दिसते बघा जिभेच्या खाली. तर त्या अटॅचमेंटला म्हणजे अगदी थोडस जिभेच्या खाली पोस्टिरियर साईडला आत ढकलायचं जात. नुसतं दातांच्या आणि जिभेच्या मध्ये नाही धरायचं तर अप्रोप्रिएट येणार नाही, म्हणजे चुकीचं रिडिंग येणार आहे. थोडस आतपर्यंत म्हणजे जी मध्ये जिभेच्या खाली स्किन अटॅचमेंट असते सबलिंगल एरियामध्ये, तर तिथपर्यंत ते पुश करायचं थर्मोमीटर आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जीभ प्रेस करायला सांगायचे पेशंटला आणि तोंड बंद करायला सांगायचं. तोंड बंद करताना एक लक्षात घ्यायचं की दातांपेक्षा ओठांमध्ये ते पकडायला सांगायचं थर्मोमीटर. अशा प्रकारे ते प्लेस केलं की 1 मिनिट ते थर्मोमीटर त्या ठिकाणी प्लेस करायचं. जर डिजिटल असेल तर 1 मिनिट प्लेस करायची गरज नाहीये, ते ऑटोमॅटिक बीप होतं आणि बीप झालं की तुम्ही ते थर्मोमीटर रिमूव्ह करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिजिटल असेल तर डायरेक्ट तुम्हाला आकडा येतो तिथं काय टेम्परेचर आहे ते. आणि जर मॅन्युअल असेल तर मॅन्युअल मध्ये तुम्हाला ती जी ब्लॅक लाईन आहे ती कुठेपर्यंत वरती येते त्यानुसार ते रिडिंग असणार आहे. म्हणजे इथे बघा आता ह्या ह्याच्यामध्ये ब्लॅक लाईन समजा इथेपर्यंत आली, या पॉइंट पर्यंत आली तर 101 डिग्री फॅरनहाइट किंवा 38.4 डिग्री सेल्सिअस असं आपण रिडिंग घेणार आहे. अशा प्रकारे ओरल टेम्परेचर तुम्ही मोजू शकता. ओरल टेम्परेचर कधी मोजायचं आणि कधी मोजायचं, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही ओरल टेम्परेचर घेतलं तर चांगलं आहे. कधी घ्यायचं नाही तर लहान मुलांमध्ये, इन्फंट्स मध्ये, चिल्ड्रन्स मध्ये ओरल टेम्परेचर घ्यायचं नाही. जे टोटली मेंटली अलर्ट नाही आहे, म्हणजे कोमॅटोस पेशंट असतील किंवा सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस पेशंट असतील तर अशा केसेसमध्ये ओरल टेम्परेचर घ्यायचं नाही आहे. देन कन्व्हर्जन्स किंवा सीझर्स वगैरे ज्याला येत असतील त्या केसेसमध्ये सुद्धा ओरल टेम्परेचर घ्यायचं नाही, तर ते दात खिळीमध्ये थर्मोमीटर अडकणार. त्यामुळं अशा केसेसमध्ये ओरल टेम्परेचर घ्यायचं नाही. जे मेंटली डल पेशंट्स आहेत, जसं डाऊन सिंड्रोम आपण बघितलेला आहे, मेंटली रिटार्डेड जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये ओरल टेम्परेचर घ्यायचं नाही आहे. आणि ज्यांच्यामध्ये ओरल कॅव्हिटीमध्ये, ज्यांच्यामध्ये आतमध्ये इन्फेक्शन आहे किंवा डेंटल काही प्रॉब्लेम आहे, स्टोमॅटायटिस आहे, अल्सर्स आहेत मध्ये, अशा केसेसमध्ये ओरल टेम्परेचर घ्यायचं नाही. कारण आपल्या लोकल जर इन्फ्लमेशनमुळे काय होणार आहे, बॉडी टेम्परेचर कमी असलं तरी सुद्धा लोकल तिथलं ड्यू टू इन्फ्लमेशन टेम्परेचर वाढलेलं येऊ शकतं, चुकीचं रिडिंग त्याच्यामुळे येईल. किंवा टिटॅनस मध्ये जर क्रिसमस असेल तर त्याच्यामध्ये, किंवा पॅरालिसिस टंगचा जर असेल तर त्याच्यामध्ये, किंवा बेल्स पॉल्सीमध्ये अशा प्रकारचं ओरल टेम्परेचर घ्यायचं नाही. किंवा जे माउथ डिझीजर्स असतात म्हणजे तोंडाने श्वासोश्वास करत असतात तर अशा पेशंटमध्ये सुद्धा ओरल टेम्परेचर अॅक्युरेट येत नाही. अशा कंडिशन्स मध्ये आपण ओरल टेम्परेचर अवॉइड करायचं, पण अदरवाईज ओरल टेम्परेचर हे सगळ्यात अॅक्युरेट आहे. त्यानंतर दुसरी मेथड आहे दॅट इज टिम्पॅनिक टेम्परेचर, म्हणजे स्पेशली इन्फ्रारेड, इथे जसं दाखवलेलं आहे तसं इन्फ्रारेड इमिशनचे जे थर्मोमीटर्स आहेत तर ते इन्फ्रारेड रेज सोडली की ते किती रिफ्लेक्ट होते त्याच्यावर हे रिडिंग घेतले जातात. तर त्याचा जो प्रोब आहे इन्फ्रारेड थर्मोमीटरचा, हा म्हणजे जो टिम्पॅनिक थर्मोमीटर आहे हा सेपरेट मिळतो, त्याला प्रोब असतो. तो प्रोब हा जो आपला कान दिसतो त्याचा एक्सटर्नल जो ऑडिटरी कॅनल आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आणि तो व्यवस्थित ब्लॉक व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात एक प्रिकॉशन काय घ्यायची की कान थोडासा ओढायला लागतो, कारण आपला
जो एक्सटर्नल ऑडिटरी कॅनॉल आहे हा सरळ नसतो, कर्व्ड असतो. त्यामुळे जरासा कान ओढला तुम्ही मागच्या बाजूला तर तो काय आहे, जो कर्व्ड ऑडिटरी कॅनॉल आहे तो स्ट्रेट होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बटन प्रेस करून रीडिंग घ्यायचं आहे. ही रीडिंग लगेच होऊ शकते, एक मिनिट थांबायला लागत नाही, लगेच मिळू शकतं आणि जास्त अॅक्युरेट पण येऊ शकतं बॉडी टेम्परेचर, कारण हा हायपोथॅलॅमसच्या जवळ आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. परंतु काय आहे की त्याच्यामध्ये एरर्स जास्त येऊ शकतात, त्याच्यामुळं हा कॉमनली आपण यूज केलं जात नाही. देन पुढचा टाईप आहे ऍक्झिलरी. हा सगळ्यात इनअॅक्युरेट बॉडी टेम्परेचर येते ह्यानी, कारण सगळ्यात बॉडीच्या बाहेर आहे, त्यामुळे कोर बॉडी टेम्परेचर अॅक्युरेट येत नाही याच्यामध्ये. तर ह्या मेथडमध्ये काय, आर्म पिट किंवा ऍक्झिलाच्या सेंटर पॉइंटला अशा प्रकारे टिप ठेवायचं थर्मोमीटरचं आणि आर्म ऍबडक्ट करायला सांगायचं किंवा छातीवरती तो फोल्ड करायला सांगायचा आणि त्यानंतर 1 मिनिट आपण थांबायचं आणि त्यानंतर थर्मोमीटर रिमूव्ह करून रिडिंग घ्यायचं. तर ह्या एरियामध्ये मेजर ब्लड वेसल्स कुठल्या नाही आहेत, त्याच्यामुळं इट इज अनरिलायबल आहे हे. त्याच्यामुळं जास्त अॅक्युरेट कुठला आहे, ओरल आहे. आणि टिम्पॅनिक पण आहे, पण त्याच्यामध्ये रीडिंग घेताना एरर जास्त येऊ शकतो, म्हणून आपण ओरलवर जास्त रिलाय करतो. त्यानंतर रेक्टल टेम्परेचर, मोस्टली बच्चू जे इन्फंट्स आहेत किंवा पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये ओरल आपण टेम्परेचर घेऊ शकत नाही, टिम्पॅनिक टेम्परेचर पण अवघड आहे. त्यामुळं एकतर रेक्टल टेम्परेचर किंवा ऍक्झिलरी टेम्परेचर आपण घेऊ शकतो. आता रेक्टल टेम्परेचर घेण्यासाठी त्याचे थर्मोमीटर सेपरेट असतात आणि ते शक्यतो 2 ते 2.5 सेंटीमीटर ऍनल ओपनिंग मध्ये मधून आतमध्ये ढकलायचे असतात. शक्यतो आत ढकलताना त्याच्यावरती पेट्रोलियम जेली अप्लाय करायची, जेणेकरून बाळाला काही त्रास होणार नाही. आणि त्यानंतर जसं आपण ओरली बघतो तसं 1 मिनिट ते आतमध्ये ठेवून रिमूव्ह करून त्याचं रिडिंग बघायचं. तर अशा प्रकारे हे रेक्टल टेम्परेचर झालं. देन टेम्पोरल टेम्परेचर, हे जे इथून टेम्पोरल रिजन वरनं जी टेम्पोरल आर्टरी गेलेली असते, तर तिथलं टेम्परेचर आपण बाय मीन्स ऑफ इन्फ्रारेड थर्मोमीटर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर ही सुद्धा एक पद्धत आहे. इन्फ्रारेड इमिशन जे रेडिएशन ते जे रिफ्लेक्ट होणार स्किनवरनं, तर ते ऍब्सॉर्ब करून कॅल्क्युलेट केलं जातं की किती टेम्परेचर आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण बॉडी टेम्परेचर कॅल्क्युलेट करू शकतो. नॉर्मल बॉडी टेम्परेचर हे 98 to 99 डिग्री फॅरनहाइट असतं. देन सब नॉर्मल म्हणजे बिलो 98 अप टू द 95 डिग्री फॅरनहाइट. आणि फीवर आपण कधी म्हणणार, 99 डिग्री फॅरनहाइटच्या वरती जेव्हा गेलं अप टू द 106.7 फॅरनहाइट, त्याला आपण फीवर किंवा पायरेक्झिया म्हणणार. 95 डिग्री फॅरनहाइटच्या खाली गेलं तर हायपोथर्मिया म्हणणार आणि 106.7 डिग्री फॅरनहाइटच्या वरती गेलं तर त्याला हायपरथर्मिया म्हणणार. म्हणजे बघा, फीवर म्हणजे हायपरथर्मिया नाही आहे. फीवरला आपण पायरेक्सिया म्हणतो आणि हायपरथर्मिया म्हणजे व्हेरी हाय बॉडी टेम्परेचर, म्हणजे 106.7 डिग्री फॅरनहाइटच्या वरती जेव्हा जातो तेव्हा त्याला आपण हायपरथर्मिया असं म्हणतो. अजून बराच पॉइंट आहे, तर आपण हे नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. आज आपण इथेच थांबूया. बॉडी टेम्परेचरचा हा जो पार्ट आहे, हा पार्ट त्याच्यानंतर पुढचा जो आहे जनरल एक्झामिनेशन मध्ये लिम्फ नोड एक्झामिनेशन, लिम्फेडेनोपॅथी आणि मग एडिमा, एवढा पार्ट राहिलाय. एवढा पार्ट झाला की मग तुमचं जनरल एक्झामिनेशन हा पार्ट संपतो केस टेकिंग मध्ये. त्याच्यानंतर सिस्टमिक एक्झामिनेशन तुमचे चालू होतात. मग प्रत्येक सिस्टीम वाईज आपण एक्झामिनेशन बघू शकतो.